नमस्कार. जनमंगल महाराष्ट्र वेट्स आणि साप्ताहिक जनमंगल यांच्या वतीने मी वैष्णवी बोरगावकर आज सर्वांचं या संध्याकाळच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. 1996 पासून सुरू झालेल्या साप्ताहिक जनमंगलने सतत समाजातील अनेक प्रश्नांच्या बाबतीत जाग करून देण्याचा प्रयत्न केला. आज जनमंगल महाराष्ट्र बीट्स त्यांच्या सोबत आहे आणि हे अजूनही काही समूह आहेत जे जनमंगलच्याच उपशाखा आहेत. या सर्व समूहांच्या माध्यमातून आज एका सतत अवतीभोवती घडणाऱ्या घटनेवर आपण प्रकाश टाकतो आहोत. घटनेवर म्हणण्यापेक्षा एका सवयीवर प्रकाश टाकतो आहोत आणि ती सवय आहे ड्रग ॲडिक्शन. व्यसनांपासून दूर कसं राहावं या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मीना श्रीवास्तव. यांचा फार मोठा परिचय आहे, फार डीप परिचय आहे जो भैरवीजी आपल्याला करून देतील. आणि आपल्या सोबत आहे स्पार्कलिंग किड्सची रिप्रेझेंटेटिव्ह वाणी जैन, अर्थातच भैरवीजी देशपांडे, साप्ताहिक जनमंगलच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर. आणि आज आम्ही आपल्याला ड्रग ॲडिक्शन, जस्ट अवेअरनेस रिगार्डिंग ड्रग ॲडिक्शन या संदर्भात काही मुद्दे इथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. पाल ले एक रोग नादा, जिंदगी के वास्ते सिर्फ सेहत के सहारे जिंदगी कटती नाही. असं म्हणून एखाद्या चांगल्या माणसाला की जो सरळ मार्गाने चाललाय, ज्याला कुठल्याही सवयी नाही, त्याला उस्कटवून टाकण्याचं काम समाजातले काही लोक करतात. एकच प्याला हे दोन शब्द या बाबतीत सर्वांच्या कानावर कधी ना कधी पडले असतात आणि त्यातला तळीराम जेव्हा आपल्याला आठवतो त्यावेळेला खरोखर अनेक सिंधूंची जी घुसमट होते, कधी व्यक्त होते, कधी आपल्याला दिसते, कधी ती अव्यक्त रूपात राहते आणि असे कैक जीवन बर्बाद होतात. या संदर्भात एक परत या प्रश्नांची थोडी परत हा प्रश्न थोडा उलगडण्याच्या दृष्टीने आणि आपल्या काही वाईट सवयीपासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करावा, हे युथच्या तरुण मुलांच्या मनावर बिंबवणं या निमित्ताने आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण स्वागत करूया जनमंगल महाराष्ट्र बीट्स या दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या इंग्लिश मॅगझिनच्या सोबत. हे आहे फेब्रुवारीचं मुखपृष्ठ आणि ते सर्वांना आवडेल. द इनसाइड ॲज वेल ॲज द आउटसाइड इज व्हेरी कलरफुल अँड चार्मिंग. सो लेट्स बुक अवर कॉपी टुडे. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करते माननीय भैरवीजी देशपांडे. मंडळी नमस्कार. साप्ताहिक जनमंगल महाराष्ट्र बीट्स हा जो परिवार आहे हा दररोज वाढणारा असा परिवार आहे. याचा दररोज प्रसार होतो आहे आणि म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की इथे कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग किंवा फॅमिली प्लॅनिंग नंबर्सच्या बाबतीत आपण करत नाही. बाकी कार्यक्रम म्हटला की त्यानिमित्ताने भरपूर प्लॅनिंग करायला लागतंच. आज आपल्यासोबत आहेत माननीय लेखिका डॉक्टर मीना श्रीवास्तव. यांच्याविषयी जाणून घेऊया. खरं म्हणजे अत्यंत बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे यांचा परिचय वाचताना मला हे कळत नव्हतं की नेमकं यातलं काय सांगावं आणि काय वगळावं. तर मीनाजी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून MBBSचं शिक्षण त्यांनी प्राप्त केलं आणि त्यानंतर फार्माकोलॉजी या विषयातनं त्यांनी MD केलेलं आहे. मॅनेजमेंटचे वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत, म्हणजे 3 डिप्लोमा. त्याच्यानंतर मी वाचत जाते पुढे की त्यांनी समाजशास्त्रातनं MA केलेलं आहे
आणि 45 वर्ष फार्माकॉलॉजी सारखा विषय त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे. आपण या विषयावरूनच त्यांचा या ड्रग्ज या बाबतीतला अभ्यास किती सखोल असू शकतो याचा अंदाज आपल्याला नक्कीच येईल. खरं म्हणजे त्या ब्लॉगर आहेत, त्या नियमित लिहिणाऱ्या लेखिका आहेत. म्हणजे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या परिवारातल्या जनमंगल महाराष्ट्र बीट्सच्या त्याचबरोबर साप्ताहिक जनमंगलच्या दोन्ही मासिकांमधनं म्हणजे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही मासिकांमधनं नियमित लेखन करणाऱ्या ज्या काही लेखिका आहेत त्यामधल्या डॉक्टर मीनाजी एक आहेत. तेव्हा या आदरणीय व्यक्तिमत्वाचे आपण खूप खूप मनापासून स्वागत करूया. आणि मीनाजी, आम्ही तुमचे कायम ऋणी असणार आहोत. म्हणजे आज या कार्यक्रमासाठी तर असणार आहोतच, परंतु लेखिका म्हणून तुमचं जे योगदान आहे आणि त्यातून तुमच्या स्वभावाचे, तुमच्या व्यक्तिमत्वाचे जे जे पैलू आमच्या समोर येत आहेत, म्हणजे परिचय वाचताना मला लक्षात येत आहे की अनेक पुस्तकांचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पारितोषिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखीनच म्हणजे निखर गया ज्याला आपण म्हणू शकतो तसा निखार आणलेला आहे. तर अशा या आपल्या कुटुंबातल्याच एक ज्येष्ठ सदस्या आणि त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. मला वाटतं त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला खराखुरा उलगडेल तो त्यांच्या मुलाखतीतून, आणि आजचा विषयही तितकाच महत्वाचा आहे. तेव्हा आपण आता मुलाखतीला सरळ सुरुवात करूया. भैरवीजी, आपल्या हा परिचयात मी फक्त एक छोटीशी भर घालू इच्छिते. हा कारण खूप प्रेमाने त्यांनी मला ही हो, पुस्तकं दिली बरोबर आहेत. आणि बरोबर. हे दोन्ही हा पुस्तकं मी वाचलेत. मूळ लेखक विश्वास देशपांडे हम्म यांच्या कादंबरीचा हा अनुवाद आहे रामायण. रामायण बरोबर. इट्स इम्पॉर्टन्स अँड पर्सोना, महत्व हम्म आणि व्यक्तिविशेष. आणि व्यक्तिविशेष. अतिशय छान छान पुस्तकं आहेत आहे. ही. माझ्याकडे आणि पण हे पुस्तकं आहेत. आणि आमच्या घरातल्या ज्येष्ठांनी आधी ती वाचली आहेत आणि आता ती मोकळी झाली आहेत, त्यामुळे आता नक्कीच मी पण लवकर वाचणार आहे. तर आपल्या सगळ्यांचाच तो आवडता विषय आणि आजच्या मुलाखतीचा जो विषय आहे तो अत्यंत गरजेचा, म्हणजे ज्या विषयावर वारंवार बोलल्या गेलं पाहिजे, ज्या विषयाबद्दल प्रत्येक तरुण व्यक्तीला माहिती मिळत असायला हवी, असा हा आजचा विषय. तर मला वाटतं वैष्णवीजी आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. हा, नक्की. चालेल. तर वाणी जी, वाणी. आपसे ही शुरुआत थैंक करते यू। हैं आज. यस मैम, थैंक यू सो मच मैम। सबसे पहले आप सभी को मेरा नमस्कार। और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मैं आज डॉक्टर मीना जी से क्वेश्चन पूछने से पा रही हूँ। तो आपसे सबसे पहला क्वेश्चन मैं ये पूछना चाहूंगी कि ड्रग्स म्हणजे काय? मतलब व्हाट डू वी मीन बाय ड्रग्स? व्हाट डज दिस टर्म एड्रेस टू अस? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. भैरवी आणि वैष्णवी, तुमचे मी खूप आभार मानते आणि माझा परिचय तुम्ही करून दिलेला आहे. माझ्याबद्दल भरपूर अपेक्षा वाढवून दिलेल्या आहे. मी त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रयत्न करीन. आमचं शिक्षण आणि जे लेक्चर्स आहे ते सर्व इंग्रजीमध्ये असल्यामुळे मराठीमध्ये आता मराठी राजभाषा दिन 2 दिवसांवर आलेला आहे, त्याच्यामुळे मी मराठीत बोलण्याचा संपूर्ण प्रयत्न करणार आहे. पण त्यामध्ये मध्ये मध्ये कुठे झटके लागले तर त्याबद्दल तुम्ही लोक मला नक्कीच माफ करा. तर पहिला प्रश्न जो आहे वाणीचा, की ड्रग म्हणजे काय? ड्रग म्हणजे एक प्रकारचं रसायन आहे. आणि हे जे रसायन आहे ते आपल्या शरीरामध्ये जे जातं, इट्स ऑलवेज अ फॉरेन बॉडी. शरीराला ते नको असतं, पण त्याच्यामध्ये काहीतरी गोड पदार्थ घालणे, त्यावर कव्हरिंग करणे, असं करून जबरदस्तीने ते केमिकल आपल्या बॉडीमध्ये डॉक्टर देण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचा उद्देश काय असतो की पेशंटचं भलं व्हावं. तर एक ड्रग म्हणजे एक रसायन आहे. फार्मा कंपनीवाले जेव्हा आमच्याकडे ऍडव्हर्टिजमेंट किंवा नवीन ड्रग घेऊन येतात, ते नेहमी सुरुवात करतात, मॅडम ये नया प्रोडक्ट लॉन्च किया है. तर त्यांच्या दृष्टीने इतर कुठल्याही गोष्टीसारखं हे एक प्रॉडक्ट असतं. ते सेन्सिटिव्ह नसतात या विषयी, कारण ते मार्केटिंग करत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून या काही अपेक्षा करणं तितकंच योग्य नाहीये की ड्रगचा चांगला उपयोग करण्याकरता ते मार्गदर्शन करतील. ते ह्याच्याकरता डॉक्टरांनाच हे ठरवायचं असतं
की ड्रगचा चांगला उपयोग त्यांनी कसा करायचा. आता मी हे झालं फार्मा कंपनी आणि डॉक्टरांच्या विषयी. तर एक समाजात दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो की समजा समाजामध्ये एखादी व्यक्ती, अरे वो ड्रग ले रहा है, तर ते ड्रग घेणं याचा अर्थच असा आहे की व्यसनाधीनता निर्माण करणारं कुठलं तरी रसायन तो घेतो आहे आणि वाईट सवयी निर्माण करणारं एक जे रसायन आहे तो ती व्यक्ती घेते आहे, अशा दृष्टीनेच आपण ड्रग म्हणून त्याला बघत असतो. तर समाजात दृष्टीने जे ड्रगचं डेफिनेशन आहे तेच आपण पुढील सर्व प्रश्नांमध्ये त्याचा उपयोग करणार आहोत. Okay, thank you so much, ma'am. So, my next question is, what is the difference between the drugs and the medicine? As earlier you said, you described the two types of drugs. The first one in the medical sense, and the second one in our societal sense. As you said, we will be taking the societal sense in the next series. So, difference क्या इन दोनों में? You are a very good student, Vani. I appreciate that you are immediately caught the point. Now, according to the doctors, a drug is not a drug, neither it is a product. We never treat a drug as a product. We treat it as a medicine. And the intention of the doctor is always to make the patient better, whatever the patient's relatives or any other people think of it. But let me stress on this point that whenever the doctors are giving drug or combination of the drugs in order to make the patient better, their intention is always good. So they will always say मैं आपको मेडिसिन दे रहा हूँ. तो ये जो मेडिसिन टर्म है उसी में उसकी अच्छाई छुपी होती है. तो पेशेंट की भलाई के लिए जो ड्रग यूज करते हैं उसको हम मेडिसिन बोलते हैं. और जो ड्रग्स के बारे में मैंने बोला कि सोसाइटी जिस नजर से उसको देखती है वो ड्रग हमने पहले ही हम समझ चुके हैं. बरोबर. मला एक प्रश्न, म्हणजे आता तुम्ही जे सांगताय त्यातनं माझ्या मनात असा प्रश्न येतोय की ड्रग ॲडिक्शन, ओके, आणि ड्रग अब्यूज या दोन हम्म, गोष्टी आपण म्हणजे नेहमी ऐकतो. तर हम्म. या दोन्ही टर्मिनॉलॉजीजचा नक्की म्हणजे अर्थ काय आहे यांचा? हे जे दोन टर्म्स आहेत त्याच्यामध्ये थोडासा मायनर फरक आहे. वैद्यकीय हम्म. आणि सायंटिफिक आपण त्याच्या डिटेल्समध्ये नको जाऊया. हा आपण हा. फक्त हे दोन्ही टर्म बरेचसे डॉक्टर सुद्धा इंटरचेंजेबली वापरतात. ओके. आणि अजून एक आहे, एक टर्म जो आहे तो आम्ही जास्त कॉमनली वापरतो तो म्हणजे ड्रग डिपेंडन्स. हा हा. डिपेंडन्स वरून आपल्याला एक अर्थ एक निश्चित होतो की बरोबर. तो जो आपण त्याला पेशंटच म्हणूया. कारण हम्म. ड्रग ऍडिक्ट जो आहे तो रोगी आहे, तो बरोबर. पेशंट आहे, तर तो हा. त्या औषधांवर डिपेंडंट आहे. त्याला हम्म. असं वाटत असतं की तो त्याच्यावर डिपेंडंट आहे. डिपेंडेंट आहे. हा. तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण हे अब्यूज म्हणून त्या पेशंटला लेबल करतो की बाबा हा ऍडिक्ट आहे, तर हम्म. WHO प्रमाणे 3 पॉइंट्स फार महत्वाचं आहे. हम्म. पहिली गोष्ट अशी आहे की त्या पेशंटला त्या औषधाचा हव्यास असतो. आता आपलं अच्छा. एक गाणं आहे ना, हवाच माझं तू हवाच हम्म. तू, हम्म. तर ते प्रिय करा करताय, पण इकडे हम्म. ते ड्रग करतात. तो बिचारा तो पेशंट, आता बिचारच म्हणायचं त्याला. हो, बरोबर. हा. तर हम्म. तो डिपेंडंट असतो त्याच्यावर, म्हणून त्याला अगदी ते कुठल्याही हालतीत बाय हुक ऑर क्रूक पाहिजेच. कसेही ते पाहिजेच असतं. आणि हम्म. त्याच्याकरता मग आपली जी म्हण आहे वाणी, हं, की बेग, बॉरो अँड स्टील, हम्म. एनी ऑफ दिस और ऑल दिस टुगेदर. आधी भीक मागायची वडिलांना, आई वडिलांना, हम्म. मला जरा थोडेसे पैसे द्या. मग बॉरो, मित्रांकडून उधार घेणे. उसने आणि घ्यायचे. हा. हे सगळे मात्र जे असतात मार्ग हम्म. जेव्हा फेल होतात तेव्हा मग शेवटचं असं आहे की स्टील. याचं हम्म. कारण असं आहे की त्याला हे ड्रग कुणीही देणार नाही. बरोबर. डॉक्टर प्रिस्क्राईब करणार नाही, औषध कंपन्या जे आहेत त्या त्याला देणार नाही, किती पण ओळखीचे असू दे. हम्म. त्याच्यानंतर तो दुकानात जरी गेला तरी पण काही नाही, दादा पुता करा, काही नाही, त्यांना त्याला ते औषध मिळणारच नाही. त्यामुळे एकच मार्ग असा आहे की पैसे खर्च करायचे, आणि किती खर्च करायचे, कुठलं तो घेतो आहे ड्रग, किती मात्रा घेतोय त्यावर अवलंबून असतं. तर त्याच्यामुळे पैसे त्याला लागणार असतात. तर कुठल्याही मार्गाने हे पैसे प्राप्त करायचे आणि ते ह्या ड्रग्सवर अनाठाई खर्च करायचे. तर हम्म.
हे असं का करतो तो? हम्म. कारण की तो त्यांच्यावर अवलंबून असतो, त्याचे काही इफेक्ट्स असतात, ते आपण नंतर बघणारच आहे. हम्म. तर एक त्याचं इंटेन्शन असं असतं आणि त्याच्या डोक्यामध्ये एक फिट्ट बसलेलं असतं की जर का मी हे औषधं घेतले नाही तर मी मरून जाईल, असं त्याला वाटत असतं सतत. त्याच्यामुळे मरून जाईन तर मला मरायचं नाहीये, तसाही तो मरणार असतो, पण त्याला असं वाटतं की औषधाशिवाय मी मरून जाईन, तर म्हणून तो हे सगळं औषधं घेण्याचे त्याचं हे यातायात जी असते ती सुरू असते. आता दुसरं असं आहे की तो स्वतःच डॉक्टर बनतो. हम्म. बरेच लोक डॉक्टर्स बनतात स्वतः हम्म. आता, हम्म. पण परंतु हा खास डॉक्टर असतो, तो स्वतःच ठरवतो की मला ह्या औषधाची मात्रा मला कशी वाढवायची आहे. कारण समजा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आज 1 मिलीग्रॅम औषध घेतलं तर त्याने झोप येते त्याला. उद्या 1 मिलीग्रॅमने झोप नाही आली, आता उद्या म्हणजे उद्या नाही, आपलं पुण्यातलं जसं हम्म. परवा असतं ना त्या टाईपचं, हम्म. उद्या परवा असं. हम्म. मला आधी याचा अर्थ कळायचं नाही, नंतर कळायला लागला की बरोबर. परवा हा. म्हणजे अगदी परवाच नाही. तर असं मग उद्या तो 2 मिलीग्रॅम घेईल. आमचं गणित वेगळं असतं. 1, 2, 4, 8, 16, हो. 32, 64 अशा अच्छा. रेशिओनी तो पण, म्हणजे मी सांगितलं ना की तो स्वतःच डॉक्टर झालेला असतो, त्याच्यामुळे हम्म. तो त्याची मात्रा अशी स्वतःहून वाढवत जातो आणि त्याच्या दृष्टीने जे गोड आणि चांगले परिणाम असतात ते त्याला हवे असतात. हम्म. त्याच्यानंतर काही काही त्याचे जे परिणाम असतात, म्हणजे मूड येणं. आता आपण आपल्याला मूड येण्याकरता आपण बऱ्याच गोष्टी करतो, आपण संगीत ऐकतो किंवा इतर गोष्टी करतो, मित्रमंडळींशी गप्पा मारतो, पण ह्याचं मूड येण्याकरता ह्याला ते ड्रग हवं असतं. तर एक हे आहे. दुसरं एक आहे की हॅल्युसिनेशन. हम्म. हॅल्युसिनेशन म्हणजे भ्रम, मराठीत हम्म. आपण जे म्हणतो. बरोबर. तर हम्म. हॅल्युसिनेशनचं म्हणजे एक सायंटिस्ट आहे ज्यांनी हे ड्रग जे बनवलं, त्यांनी ते घेतलं आणि त्याचा जो प्रभाव आहे त्या प्रभावातून बाहेर आल्याबरोबर त्यांनी ते लिहून काढलं की मला जो साऊंड आहे, आय कुड सी द साऊंड हो. अँड आय कुड हिअर द कलर्स. तर हम्म. अशा प्रकारचा जो भ्रम आहे, आपण बघतो वेडे लोक कसे असतात, समोर कोणी पण नसतं पण ते त्यांच्याशी बोलत असतात, त्यांना असं वाटतं की समोर कोणीतरी आहे. तर हे आहे. हा. नसलेलं विश्व उभं करणं हे हॅल्युसिनेशन आहे. तर हम्म. हॅल्युसिनेशन एक महत्वाची एक जो इफेक्ट आहे त्याला ती फार ते आवडतं. एक शब्द मला बोलायला जरा उचित वाटत नाही, पण तो बोलावाच लागेल की मेजॉरिटी जे ऍडिक्ट असतात त्यांना किक नावाचं जे आहे हम्म. हम्म. त्याचा बरोबर. इफेक्ट, हम्म. किक करता बरेच लोक बऱ्याच काही गोष्टी ट्राय करत असतात. ते ड्रग्स हम्म. सुद्धा ते त्याच्याकरता ट्राय करत असतात आणि करतात. हा. जोपर्यंत ते किक नावाचा परिणाम होत नाही तोपर्यंत ते त्याचे डोजेस वाढवत असतात. हो. तिसरा जो आहे अत्यंत भयंकर जो परिणाम आहे तो म्हणजे विड्रॉवल सिंड्रोम. आता हम्म. समजा असं आहे की दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ती एक व्यक्ती जर का दूर गेली तर जो विरह असतो, आता तो विरह आहे, हे ड्रगचा विरह आहे इथे, हे आपण हम्म. समजून घ्या. तेव्हा आपण कवितेकडे न जाता हम्म. ड्रग जर का बंद केलं अचानक तर हम्म. विरह त्याला सहन करावा लागतो ड्रगचा, आणि कधी कधी इतके भीषण परिणाम असतात त्याचे आणि परिणाम उलटे असतात. म्हणजे जर का झोप येणार असेल तर विड्रॉल सिंड्रोम मध्ये त्याची झोप नाहीशी होते. तर हम्म. अशा तऱ्हेने विड्रॉल सिंड्रोम जो आहे तो फार भयानक असतो आणि कधी कधी त्याच्यामध्ये त्या रोग्याचा मृत्यू पण होऊ शकतो. तर हम्म. हे असे जे 3 क्रायटेरिया जर का आपण धरले तर मग आपण लेबल करू शकतो की ह्या पेशंटला हा ड्रग आहे ऍडिक्शन. हा. ऍडिक्शनचा पेशंट. हम्म. उत्तर ओके. जरा लांबलं, हा. परंतु मला हे नाही, तुम्ही असं तीनही विस्तृत गोष्टी, उत्तर देणंच अपेक्षित आहे खरं म्हणजे हा, आम्हालाही. कारण कारण ह्या की WHO चे जे हा. निकष आहेत त्याच्याप्रमाणे हम्म. मी आपल्याला सांगितलेलं आहे. हम्म. 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 तर म्हणजे आता एक प्रश्न आणखीन असा वाटतो की आपण बऱ्याच वर्षांचा जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला एक एक इतिहास असतो, म्हणजे चांगल्या गोष्टीला असतो हो तसा तो वाईट गोष्टीला पण असतो है ना. हो तर आपण आपल्या लेखनाचा म्हणा किंवा इतर संस्कृतीचा इतिहास जेव्हा तपासायला जातो तेव्हा त्यात सुद्धा अशा काही खाणाखुणा सापडतात का, किंवा तुमच्या मते म्हणजे हे जे सगळं ही जी समस्या आहे हिला आपण आधुनिक काळातलीच समस्या म्हणायला हवं की ही फार प्राचीन काळापासून सुरू असलेलाच हा प्रकार आहे आणि आता त्याचं प्रमाण थोडं
वाढताय म्हणजे काय तुम्ही नक्की सांगाल हो, याबद्दल? हिस्ट्री फार महत्वाची आहे. हा, हिस्ट्रीचे पाऊलखुणावरूनच आपण प्रेझेंट मध्ये जात बरोबर. असतो. हा. तर हिस्ट्रीमध्ये आपण देवांपासूनच सुरुवात करूया. तर सोमरस हम्म. नावाचा जो प्रकार आहे, बरोबर. ते दैवी जे मद्य आहे ते हम्म. सोमरस देव घेत असतात. त्याच्यानंतर ते काय करतात त्याचा रेकॉर्ड मला तरी काही सापडला नाही, परंतु एक सोमरस पान जे आहे, त्याच्यानंतर हम्म. शंकराने जे भांग किंवा हे जे आहे त्याला हम्म. ज्ञानवल्ली म्हणून शंकराला लोक अक्षरशः अर्पण करतात. हो, उज्जैनमध्ये आपण बघितलं बरोबर. असेल. हा. तर ह्याला दैवी प्रतिष्ठान सुद्धा आहे. मग हम्म. त्याच्यानंतर जे आदिवासी काळापासून म्हणजे 5,000 किंवा त्याच्या आधीपासून हे वर्षांपासून ही प्रथा चालत असलेली असावी, म्हणजे मानवासारखंच यांचं डेव्हलपमेंट झालं असावं. हम्म. कारण मानव जंगलामध्ये राहत होता आणि प्लांट्स आणि वनस्पतींच्या सानिध्यात त्याला चांगले पण गोष्टी कळत गेल्या आणि वाईट सुद्धा गोष्टी कळत गेल्या, आणि बरोबर. त्याच्यामुळे हम्म. हे अफू आहे, गांजा आहे, चरस हम्म. आहे, हम्म. किंवा अजून तंबाखू आहे. हम्म. त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी दारू जी मदिरा म्हणू निर्माण शकतो, होते, दारू. त्याच्या हा, डिटेलमध्ये मी बरोबर. जात नाही, हा. हा. परंतु हा. वेगवेगळ्या मळीमधून जी दारू निर्माण होते त्याचं हम्म. सगळ्याच ज्ञान, कारण मानव हा फार ज्ञानी आणि फार लवकर शिकणारा माणूस आहे. चांगलं थोडं उशिरा शिकतो, वाईट जे आहे हम्म. ते लवकर शिकतो. तर या तऱ्हेने याचा एक इतिहास आहे. त्याच्यानंतर मी काही जेव्हा फार्मॅकचा अभ्यास करत होते त्याच्यामध्ये हम्म. खूप इंटरेस्टिंग गोष्टी होत्या की मॉर्फिन वगैरेचे पार्टीजचे ऍडव्हर्टिजमेंट्स न्यूजपेपरमध्ये येत होत्या. तर अच्छा. एक की बा यू आर इन्व्हायटेड फॉर द पार्टी, आणि त्याच्यामध्ये मॉर्फिन तुम्हाला दिला जाईल आणि ते सेलिब्रेशन असायचं, आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्याचे चांगले चांगले इफेक्ट्स त्यांच्या दृष्टीने ते हम्म. छापलेले असायचे. तर अशा प्रकारचा इतिहास आहे, बराच जुना इतिहास आहे. हो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही समस्या जुनी आहे, म्हणजे जुनी आहे. हा, आधीपासून चालत आलेली आहे. जुनी आहे. बरोबर. म्हणजे मॅडमनी जेव्हा अफूचं नाव घेतलं तेव्हा मला आठवलं, म्हणजे अफूची गोळी वगैरे असं पुष्कळ ऐकलं हो. होतं, किंवा हम्म. होळीला भांग करतात वगैरे ते हो. हे पाहिलं हो. होतं, किंवा एकदम माझ्या लहानपणी मला आठवतं की ज्या शेतामध्ये काम करणाऱ्या बाया हो असायच्या, बाया हो तर असायच्या. त्या आपल्या बरोबर. मुलांना जोळीमध्ये टाकायच्या. त्यावेळेला त्या कणभर अफू त्या अफू मुलांना, चाटवायच्या. हो, हा. हा, म्हणजे चाटण आता देत त्या, असायचं. हा, चाटण बरोबर. अजूनही ती हम्म. प्रथा आहे. आणि हम्म. आता काही वर्षापूर्वी एक न्यूज वाचली होती मी, ज्याच्यामध्ये ती काम जे ज्या आयाच्या भरोशावर मुलं सोडून जातात आई वडील, तर हम्म. ती आया त्याला अफूच असं काहीतरी गोळी देत असे आणि मग आपले जे कार्यभाग आहे ते उरकत असे. अशा तऱ्हेचे पण रिपोर्ट, सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या. तर आता सुद्धा हे सगळं आम्ही पण जेव्हा उज्जैनला गेलो होतो तेव्हा आम्ही अफूचे जे शेती वगैरे आहे ती सुद्धा आम्हाला हम्म. लोकांनी कौतुकाने दाखवली होती, आणि हम्म. पानाच्या ठेल्यावर, मी तुम्हाला सांगते, पानाच्या ठेल्यावर अफूची गोळी अवेलेबल होती. हम्म. बरोबर. होती म्हणजे आणि आम्ही ती फक्त बघितली. चोरून शेती करतात, म्हणजे पैसा जास्त मिळतो म्हणून. हो 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 हो. तर भैरवीजींचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर देताना आपण सांगितलं की म्हणजे अगदी आपण वी डेटेड बॅक टू लॉर्ड शिवा. तर हम्म. एवढ्या जुन्या काळापासून ज्याचा उल्लेख आपल्याला विविध ग्रंथामध्ये हो. सापडतो. हम्म. पण मग थोडासा प्रकाश तुम्ही टाकलाय, तरी पण याच्यावर अजून मत जाणून घ्यायला आवडेल की हो. आजच्या काळामध्ये परिस्थिती अतिशय भयानक झाल्यामुळे आक्रोश या संदर्भातला वाढलाय. हम्म. तर हे अजून थोडस स्पष्ट केलं तर आपण एक डॉक्टर आहात, आपण अनेक वर्ष यावर काम केलंय, शिकवलंय मुलांना, स्वतः अभ्यास केलाय. तर तुम्ही जे बोलता आहात ते खरं म्हणजे सर्व युवा मुलांनी, मुलींनी, कारण मुली पण अनेक बाबतीत आज मागे नाही आहेत, तर नाही, हे अर्थातच. ऐकावं असं मला, आम्हा लोकांना प्रामाणिकपणे वाटतं. तर एवढा आक्रोश का? प्रश्न आता आपला जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण मागे जे झालं ते ठीक आहे, इतिहासाच्या पाऊलखुणा ज्या आहेत ते ठीक आहे, आपण त्या बघितल्या. पण आता तो प्रश्न कितीतरी पटीने खूप जास्त असा वाढलेला आहे. याचं कारण असं आहे की आधी इतका स्ट्रेस नव्हता. आधीच्या काळामध्ये लोक फक्त एंटरटेनमेंट करता, म्हणजे त्या रात्रीपुरतं घेतलं मॉर्फिन, बाबा दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला लागत होते. त्याच्यामुळे त्याच्यावर ऍडिक्शन इतकं जास्त प्रमाण नसायचं.
दुसरी गोष्ट अशी की हे सगळे जे ड्रग्ज होते ते वनस्पतींपासून, म्हणजे प्लांटचे वेगवेगळे जे पार्ट आहे, सीड्स आहे, मुळं आहेत, किंवा फ्लॉवर्स, किंवा त्याचे पानं आहेत, याच्यापासून आपण बरेचसे औषधं म्हणजे घेत होतो. आणि त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज पण असायच्या. आता ह्या इम्प्युरिटीज ज्या होत्या त्याच्यामुळे हे जे ड्रगचं ऍडिक्टिंग पार्ट आहे त्याच्यावर काउंटर इफेक्ट होत होता. आणि अशुद्ध म्हणूया आपण त्याला, अशुद्ध जे असायचं त्याच्यामुळे त्याचा प्रभाव पण तितका जास्त नसायचा. परंतु एक जो फार्मासिस्ट होता त्यांनी शोधून काढलं की, आता मी तुम्हाला ओपियमचं उदाहरण देते, अफू, की त्याच्यामध्ये कोणतं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहे ज्याच्यामुळे ऍडिक्शन होऊ शकतं. तर ते त्यांनी त्याला नाव दिलं, म्हणजे त्याचं बारसं केलं की मॉर्फिन. आता मॉर्फिन इज अ ग्रीक गॉड ऑफ ड्रीम्स. आणि खरोखर मॉर्फिन घेतल्यानंतर ड्रीम्स येतात. आता मला तर माहित नाही, परंतु असं लिहिलेलं आहे की इट इज आफ्टर दी मॉर्फियस. तर हे अत्यंत प्युअर जे आहे ते त्यांनी एक्स्ट्रॅक्ट शोधून काढलं. तो याच्यावरच नाही थांबला, परंतु लॅबोरेटरीमध्ये त्यांनी एक सिंथेटिक मॉर्फिन सुद्धा तयार केलं. आणि मला वाटतं तेव्हा नोबेल प्राइजची काही त्याच्यामध्ये फॅसिलिटी नव्हती, नाहीतर लोकांनी त्याला ते पण दिलं असतं. तर असं जे प्युअर मॉर्फिन होतं त्याचे चांगले परिणाम पण आहेत. त्यांनी त्याचं पेटंट घेतलं आणि त्याच्यामध्ये तो खूप श्रीमंत झाला, फार्मासिस्ट असून सुद्धा. मग त्याच्यानंतर जे आधुनिक सायंटिस्ट आहेत ते कुठे गप्प बसणार आहेत, कारण आपलं मेंदू जो आहे कुणाचाही असो, तो चांगल्या डायरेक्शननी चालतो, वाईट डायरेक्शननी चालतो. तर मॉर्फिनचं आणखीन एक छान पैकी बाळ त्यांनी लोकांनी तयार केलं. त्याचं नाव आहे हेरॉईन. हिरोईन नाही, हेरॉइन. हेरॉईन. तर हे हेरॉईन पण आजकाल खूप प्रचलित आहे. मग आता या हेरॉईनचे पण अपत्य आलेले आहे, त्यांच्यापेक्षाही जास्त प्रभावी प्रभावी म्हणजे ऍडिक्टिंग ड्रग्स. तर हे जे केमिकल लॅबोरेटरीज मध्ये हा जो खेळ चालू आहे तो माणसाला अत्यंत घातक आहे. तर हे एक मी आपल्याला उदाहरण दिलं, तर आपण असं म्हणूया की बाप से बेटा सवाई और बेटे से उसका बेटा सवाई. तर अशा तऱ्हेचे जे सिंथेटिक आणि प्युअर ड्रग्ज आहेत तर त्यांचे परिणाम खूप जास्त घातक आहेत. अजून एक गोष्ट अत्यंत वाईट आहे की आपल्याला जो स्ट्रेस आणि स्ट्रेन आहे त्या स्ट्रेस आणि स्ट्रेन पासून दूर राहण्याकरता असे ड्रग घेण्याची टेंडन्सी जास्त वाढत चाललेली आहे. ती एका पार्टीपुरतं मर्यादित नसून लोक ती रोज घेण्याचं प्रवृत्ती वाढत चालली आहे. तर म्हणून हा प्रॉब्लेम जो आहे तो फार भीषण आहे असं मला वाटतं. वाणी. हम मैम आज के टाइम में हम देखते हैं कि स्मोकिंग, चिविंग टबैको और अल्कोहल का यूज बहुत बढ़ चुका है। हम अगर रास्ते में चले तो हमें कोई ना कोई हर दूसरा आदमी स्मोक करते हुए या फिर टबैको चबाते हुए दिख जाता है। तो अकॉर्डिंग टू यू व्हाट्स रॉन्ग इन दैट? आज की सोशल लाइफ में ये बहुत ज्यादा कॉमन हो गया है, हर कोई आपको ये करते हुए दिखेगा, तो इसमें गलत क्या है? समाज किससे बनता है आप बताइए? समाज बनता है व्यक्तियों से, और जो इंडिविजुअल व्यक्ति है वो सब मिलके एक समाज बनाते हैं। तो समाज ने पूरे हमने जो सामाजिक प्रतिष्ठान जो दिया है कि वाइन, हम हमें पता है कोई कोई लोगों के यहाँ जाते हैं तो वो अपना बार बताते हैं, मेरे यहाँ कितनी पुरानी वाइन है, कौन से देश की वाइन है। तो ये सब चीजें जो हुई हैं, तो अपनी अमीरी बताने के लिए, अपना स्टेटस सिंबल बताने के लिए जो इन चीजों का जो उपयोग हो रहा है उसके कारण ये समस्या, उसको एक समाज का सपोर्ट मिल रहा है ये मैं कहूंगी। और रेव पार्टीज है, दारू की पार्टियां हैं, ये सारी चीजें अभी ऐसा लगता है कि लोगों को लगता है इसमें बुरा क्या है, उसमें कोई बुराई उन्हें एक्चुअली नजर नहीं आती है। और उसके ऊपर क्या है कि मुझे बताते हुए और सोचते हुए बहुत दुख होता है कि हमारे जो रोल मॉडल है, जो अच्छे लोग हैं, जो इतिहास में लोगों ने इतना कुछ करके रखा है, उनकी बजाय हमारे रोल मॉडल है फिल्म स्टार्स। तो उन्होंने जो उसको, जैसे हीरो स्मोकिंग कर रहा है, ड्रिंक कर रहा है, उसके नीचे ऐसी छोटी सी लाइन, बहुत ही छोटी सी लाइन जो पढ़ने में भी नहीं आती है कि सिगरेट स्मोकिंग इज इंजूरियस टू हेल्थ, दारू पीना खतरनाक है, और वॉट एवर, यानी तो ये जो है उससे उसको बहुत ज्यादा ग्लैमर प्राप्त हुआ है। समाज का जो समाज की प्रतिष्ठा जो है वो ऐसे चीजों से ज्यादा बढ़ती है लोगों की, ऐसा लोगों का ख्याल है। तो इस कारण ये समस्या बहुत गंभीर है ऐसा मुझे लगता है।
अब हालत यहाँ तक की है कि शराब का पहला प्याला है, अगर बाप ने बेटे को दिया तो कैसा, है ना। तो पार्टी की शुरुआत घर से ही होती है। अब तुम बड़े हो गए हो, चलो ये देखो। या फिर पहली सिगरेट अगर बेटे को बाप ने ऑफर की तो कैसा होगा। तो ये जो रोल मॉडल है, फिल्म स्टार तक जाने की जरूरत नहीं है, वो तो 3 घंटे तक रहते हैं घर में ही। अगर ये सब चीजें होती है, दारू की पार्टियां होती है, तो फिर बच्चे तो माँ बाप उनके पहले जो रोल मॉडल होते हैं, तो कैसा इंप्रेशन रहेगा बच्चों के ऊपर, है ना। ये सोचने वाली अपनी बात है। अगदी बहुत दुख विस्तृत होता है आणि ये सब बरोबर बोलते हुए। प्रकाश टाकला मॅम. हम्म. म्हणजे खरोखरच ही आपल्याला ज्यांच्याकडून सर्व चांगलं अपेक्षित आहे असे हो लोक जर मुळात इतकं वाईट वागत असतील तर ही हृदयद्रावक घटनाच आहे. आणि माणूस हा समाजाभिमुख प्राणी आहे, त्याच्यामुळे समाजामध्ये सगळेजण जे करतात ते त्याला करायची इच्छा होते. हो तर त्याच्या ज्येष्ठ जे लोक आहेत किंवा जे अधिकारातले लोक आहेत त्यांनी त्याला प्रवृत्त केलं पाहिजे, उत्तेजना नाही दिली पाहिजे. ओव्हर टू हो. यू ते वाणी. आपण पुढे समाजाने या हा. गोष्टीवर कसं काय आळा बसवला पाहिजे, त्यावर आपण कदाचित पुढे बोलणार बोलूया. हा आहोत. हा, चालेल. तेव्हा हा मुद्दा नक्कीच आपण चर्चा करू. आपण वाणी. जेव्हा राम गणेश गडकरींचं नाटकाची आठवण केली, आता तुम्ही सांगा की 1919 साली गडकरींचं निधन झालं, तेव्हा त्याचा पहिला प्रयोग बघायला ते जिवंत नव्हते. परंतु त्याच्यामध्ये जे सुधाकरचं पतन जे झालेलं आहे, पहिला प्याला जो तळीराम त्याला ऑफर करतो हम्म. आणि त्याच्यानंतर जी घसरगुंडी सुरू होते, ती बायको आणि मुलाचा खून करण्यापर्यंत जी पोचते. तर हे नाटक लोकांनी अवश्य बघावं. हे नाटक युट्यूबवर अवेलेबल आहे आणि आज सुद्धा तुम्ही बघा, 100 वर्षापेक्षा जास्त झाले तरी हे नाटक दुर्दैवाने समयोचित खरंच. आहे, असं फार वाईट गोष्ट आहे. मैम जैसे भी आपने बताया कि जो ये ड्रग्स का जो यूज है और जो भी सोशल लाइफ चल रही है हमारी आज की, तो मैं जानना चाहूंगी कि आज के समय के ऐसे कौन से ड्रग्स हैं जिनकी लत लग जाती है या वो इतने ऐसे एडिक्टिंग हो जाते हैं कि इनको छोड़ना मुश्किल हो जाता है। ये आपका जनरल नॉलेज बढ़ाने के लिए हम लिस्ट नहीं बताएंगे, बल्कि आपको उनसे दूर रहना है। हाँ। हाँ, मराठी में एक बात कहते हैं की औषध मजला न लगे. हे फार औषध न महत्वाचे लगे हे आहे. मजला. तुमचं हा. जे नो ड्रग्स, त्याच्यावरून मला आठवलं, तर आपल्याला औषधांपासून दूर राहण्याकरता त्यांच्या यादीकडे आपल्याला बघायला पाहिजे. याचं मी सगळ्यांनाच, जे कोणी बघताय त्यांना वॉर्निंग देते. नाही तर ते म्हणतील काय मॅडम लिस्ट सांगतात रेडीमेड आम्हाला. तर हे काही हम्म. बरोबर नाही, पण बरोबरही आहे. कारण हे औषधांची जी यादी आहे ती फार महत्वाची आणि खूप मोठी आहे. त्या मोठ्या यादीकडे आपल्याला जायचं नाहीये. आजकाल गुगलमध्ये सगळं सगळं अवेलेबल आहे. जरी मी नाही सांगितलं तरी गुगलमध्ये आपल्याला ते मिळणार आहे. तर आपण जे कॉमन आहे, मी सुरुवात अल्कोहोल पासूनच करते. ते ड्रग आहे हे लक्षात, लोकांना ते ड्रिंक वाटतं. हे काही औषध आहे का, आपण ड्रिंक वाटतं. हं, ब्रँडी एक चमचा, हं, जेव्हा हम्म. ताप वगैरे येतो, तर ते औषध आहे. अल्कोहोल औषध आहे. ते त्यांनी ऍडिक्शन होतं आणि लोकांचं जीवन बर्बाद होतं. त्यानंतर झोपेच्या गोळ्या जे आपण म्हणतो, स्लीपिंग हम्म. पिल्स जे आहे, हम्म. बार्बिच्युरेट्स आहेत, मॉर्फिनचं मी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, हेरोईन आहे, अजून त्याचे बच्चे कंपनी भरपूर आहेत. अँफिटामिन नावाचं एक ड्रग आहे. कॅनाबिस म्हणजे भांग, आता होळी जवळच येते आहे. चरस आहे, हशी ज्याला म्हणतात. आणि आता एक नाव जे आहे ते पण फार पॉप्युलर आहे, की कोकेन पण आहेच, प्रश्नच नाही. पण LSD नावाचं जे ड्रग आहे, चांगल्या हेतूने सायंटिस्ट लोक काम करत होते, की जे वेडे लोक आहे त्यांच्यावर ट्रीटमेंट करता त्यांना औषध शोधायचं होतं. तर वेडेपणा आपल्याला ॲनिमल्स मध्ये तसा क्रिएट करता येत नाही, कारण मानवाचा मेंदू म्हणजे भयंकरच आहे. तर त्याच्याकरता मग कुणाला वेडेपणाचा अटॅक येण्याकरता एखादं औषध आहे का, तर हे LSD आहे. ज्याने वेडेपणा, हॅल्युसिनेशन्स वगैरे सगळी शिझोफ्रेनिया सारखं एक सिंड्रोम तयार होतो. तर हा जो प्रयोग आहे हा दुर्दैवाने जर्मनीचे जे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला युद्ध कैद्यांवर त्यांनी उपयोग केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मग वेडेपणावर औषध शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांना एक मोठं हत्यार मिळालं ज्यूजवर, आणि त्यांच्या जे दुश्मन आहेत त्यांच्यावर त्यांनी ह्याचा उपयोग केला आणि तो उपयोग आज तागायत सुरू आहे.
बापरे. तर ही जे लिस्ट आहे ही मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. त्याचे जे इफेक्ट्स आहे ते आपण आधीच डिस्कस केले आहेत ते. त्याच्यावर चर्चा केलेली आहे. मी ते परत रिपीट करत नाही. हॅल्युसिनेशन्स आणि किक आणि हम्म. बाकीचं याच्यामध्ये अजून एक असतं की स्वप्नहीन गाढ झोप. आपली नॉर्मल झोप कशी असते, आपल्या मध्ये आपली झोप उघडते, स्वप्न पडतात चांगले वाईट आणि आपण जागे होतो. परंतु ही जी स्वप्नहीन आणि गाढ झोप असते ही कॅरेक्टरिस्टिक आहे याच्यापैकी काही औषधांची, जसं की मॉर्फिन. आणि त्यामुळे जी झोप येते कधी कधी दुर्दैवाने तो त्या झोपेतून कधीच जागा होत नाही. हम्म. खूप भयानक आहे. जसं जसं आपण पुढे जातोय आणि या सगळ्या गोष्टींविषयी जाणून घेतोय, तशी तशी या सगळ्या विषयाची भयावहता जी आहे हो. ती अधिक अधिक लक्षात येत जाते. आता या सगळ्या म्हणजे ड्रग्ज बद्दलच्या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो असा की ड्रग ट्रॅफिकिंग म्हणजे नेमकं काय? म्हणजे हा. ड्रगच्या उपलब्धतेला आपण ड्रग ट्रॅफिकिंग म्हणतो का? एका जागून दुसऱ्या जागी त्याची जी काही ने-आण होते त्याला ड्रग ट्रॅफिकिंग म्हणायचं? काय नेमकं आहे त्यात अपेक्षित? आणि याच्याशी संबंधित नेमक्या कायदेशीर बाबी पण म्हणजे प्रत्येकच देशात राहत असतील, कारण त्याची भयावहता बघता कुठल्याच देशाच्या सरकारला असं वाटणार नाही की आपल्या देशात ड्रग्ज असे सहज उपलब्ध व्हावे. हो. तर त्यावर काही प्रकाश आपण टाकू शकतो का? ट्रॅफिकिंगचा अर्थ इन ट्रॅफिक. हम्म. आणि बरोबर. याच्यामध्ये नेहमी लाल सिग्नल आपण लक्षात ठेवायचा. त्याच्यामध्ये हम्म. ग्रीन आणि येलो सिग्नलला वावच नाही आहे. तर हे बरोबर. ट्रॅफिकचा जो अर्थ असतो ट्रान्सपोर्टिंग हम्म. तो असतो. तर ट्रान्सपोर्ट म्हणजे समजा आपण रेल्वे स्टेशन समजा एक गृहीत धरलं की गाडी तिथून सुटते, तर ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा त्याची शेती आहे आणि त्याचं जे उत्पादन आहे तिथपासून जेव्हा आपण सुरू करतो तर ते त्याच्यानंतर ते ड्रग कसं काय त्या निडी जो आहे ते बरोबर शोधतात. त्यांचे जे हम्म. विक्टिम्स असतात त्यांना बरोबर हम्म. शोधतात. कमकुवत लोक वगैरे हम्म. त्याचे हम्म. एजंट्स लागलेलेच असतात. तर हम्म. शेवटपर्यंत शेवटच्या स्टेशन पर्यंत ती कशी पोचते, मधला जो आहे त्याचे वेगवेगळे मार्ग असतात. म्हणजे हम्म. त्यांना ते सगळ्या चोरवाटा ठाऊक असतात. बरोबर. ट्रेननी आहे, बसनी आहे, हम्म. त्याच्यानंतर ट्रकनी आहे, ऑन पर्सन कॅरी करणे. तर हम्म. असं जे काय असतं त्यांचं ड्रगचं स्टोरेज, मध्ये मध्ये समजा आराम करायचं असेल तर ड्रगचं स्टोरेज कुठे असतं, या हम्म. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आपल्याला असं वाटतं की जो घेणारा आहे शेवटी सेवन करणारा आहे असं म्हणू, जे ड्रग आहेत तो तो एकटा याच्यामध्ये कल्प्रिट नाही आहे. तर तो जो मॅन्युफॅक्चरर हम्म. जो हम्म. आहे हम्म. तेव्हापासून तर त्याच्यापर्यंत पोहोचवणारे हे सगळे सगळे लोक या रॅकेटमध्ये इन्व्हॉल्ड असतात. तर हा जो लॉ आहे मी त्याच्या हम्म. डिटेलमध्ये जाणार नाही. त्याचं नाव आहे NDPS, हम्म. म्हणजे नार्कोटिक ड्रग्स ओके. सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट, NDPS. आणि अच्छा. ह्याच्यामध्ये जे आहे हम्म. नार्कोटिक ड्रग आहे ज्याच्यामध्ये झोप येते, ह्या शब्दाची सुरुवात मॉर्फिन पासून झालेली आहे. सायकोट्रॉपिक सबस्टन्स म्हणजे हम्म. जे आपल्यावर सायकोलॉजिकल किंवा मेंदूवर जो वाईट परिणाम होतो, जसं की LSD मी सांगितलं, हम्म. वेडं बनवतो. तर हम्म. सायकोट्रॉपिक आणि नार्कोटिक हम्म. ड्रग्ज शी संबंधित हा जो ऍक्ट आहे, तर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग पासून त्याच्या निर्मितीपासून तर त्याचं सेवन करणारं प्रत्येक जण त्याच्यामध्ये कल्प्रिट आहे. आपण हे म्हणालात की प्रत्येक देशामध्ये याचं प्रोव्हिजन आहे, पण मी हे सांगते की आपल्या देशामध्ये कदाचित जे बरोबर. लॉज नेहमीच फॉर्म केले जातात, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे हम्म. ते जरा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स हम्म. असू शकतात. त्यामुळे हे जे आहे हम्म. बरेच लोक त्याच्यामधून सही सलामत सुटतात. त्याच्या डिटेलमध्ये आपण जाऊ नये. सुटतात. आणि किती कोणतं ड्रग तो हम्म. घेतो आहे, किती प्रमाणात घेतो आहे, किती प्रमाणात स्टोरेज केलं जात आहे, त्या ड्रगची मार्केटमध्ये किंमत काय आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्याच्यावरून त्याला किती वर्षापासून हम्म. त्याचा हा धंदा सुरू आहे, या सगळ्यावरून त्यांना मिळणारी जी हम्म. शिक्षा आहे किंवा त्याचा जो फाईन आहे. फाईनचा प्रॉब्लेम नसतो बऱ्याच लोकांना, पैसे उधळायला ते केव्हाही तयार असतात. आणि जेलमध्ये तयार असतात. न बरोबर. जाण्याकरता जे काय उपाय योजना करायची असते त्यामध्ये हे लोक एक्सपर्ट असतात. अत्यंत दुःखाने मला सांगावं असं वाटतं की जितक्या प्रमाणामध्ये ते हे गुन्हे करतात तितक्या प्रमाणामध्ये त्यांना शिक्षा होत नाही, ज्याचे कारण वेगळे वेगळे आहेत. हम्म. तर हे जे आहे लिगल जे बरोबर. आहे
जे याच्यामध्ये लीगल इश्यूज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच हम्म. काही करता येईल आणि खूप मोठा त्याच्यामध्ये वाव आहे असं मला वाटतं. ओके. मात्र काही देश आहेत जसं अमेरिका आहे की तिकडे हा लॉ फारच स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केला जातो. त्यांच्यापासून आपण केला जातो. अमेरिकेपासून बरोबर. बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकतो, मग ही गोष्ट का शिकू हम्म. नये? आहे की बरोबर. नाही? चांगल्या खरंच गोष्टी पण आपल्याला शिकायला खरंच. मिळतात. बरोबर आहे. म्हणजे हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाने या गोष्टीचा सुद्धा विचार करणं तितकंच आवश्यक आहे, येस. की आपल्या देशाची नेमकी परिस्थिती काय? या म्हणजे शीटवर जर का आपल्या देशाचं आपण मूल्यांकन केलं तर आपल्याला नक्की किती मार्क मिळणार आहेत? या गोष्टीचा विचार करणं हे केवळ कुटुंबाचंच नाही तर हे समाजाचं, सरकारचं, न्यायव्यवस्थेचं सुद्धा काम हो आहे असं म्हणायला निश्चितच हरकत नाही. हो आणखीन एक जे चॅलेंज जाणवतं ते असं की आज आपण बघतो की मुलांना मोठं करणं म्हणजे आजकाल जनरली सिंगल चाइल्ड असतात आणि मग त्या मुलांचे सगळे लाड, मग त्यांचे हट्ट आणि त्यांना मोठं करण्याचं जे चॅलेंज आहे ते आज खूपच म्हणजे काय म्हणता येईल आव्हान खूप मोठं आहे ते. तर ते आव्हान पेलताना इतक्या गोष्टींचं त्यांना प्रलोभन आहे आज की त्यांना त्याच्यापासनं वाचवत वाचवत सुरक्षितपणे नेणं, मोठं करणं, त्यांना त्यांच्या जबाबदार वयामध्ये आणून ठेवणं ही एक फारच महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला मुलगा किंवा आपली मुलगी नेमक्या विळख्यात अडकली आहे हे ओळखण्यासाठी आपण आईवडिलांना काही क्लूज पॅरेंट्सला देऊ शकतो का? की ही लक्षणं जर आढळली तर तुम्ही त्यांच्या बाबतीत जास्त सेन्सिटिव्हली त्यांच्याकडे लक्ष द्या किंवा काय सांगाल याबाबत तुम्ही? सर्वात किशोरवयीन मुलं. सर्वात हम्म. प्रथम असं आहे की आई वडिलांनी त्याच्या जन्मापासून त्याची जबाबदारी घेणं आणि आपल्या हम्म. मुलाची वाढ कशी होते आहे त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्या कुठल्या सवयी आहे त्याच्याकडे क्लोजली जर का ऑब्झर्व केलं नाही तर त्याच्या सवयी बदललेल्या तुम्हाला कशा लक्षात येणार आहे? तर बरोबर. या बरोबर. बाबतीमध्ये आई वडिलांनी आपल्या मुलांची जी प्रगती आहे किंवा अधोगती आहे ही त्यांना लक्षात कशी येणार आहे ते क्लोज ऑब्झर्वेशन ऑफ युअर चाइल्ड इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही एखाद्या आपल्या मुलाला जन्म दिला आहे तर ती तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही आपल्या मुलाला चांगले संस्कार द्यायला पाहिजे आणि संस्कारांची सुरुवात नेहमी कुटुंबापासून होते, स्वतःपासून होते. तर हे जे मी सांगणार आहे ते असे जे बदल होतात मुलामध्ये तर सुरुवातीला तो कसा होता आणि आता कसं झालंय, कोण होतास तू, काय झालास तू, हे हम्म. जे आहे हा जो फरक आहे तो त्यांना तेव्हाच लक्षात येईल जेव्हा ते त्या मुलाकडे क्लोजली लक्ष देत असतील. याच्यामध्ये नेहमीच आईवर जास्त जबाबदारी असते, वडील बरोबर. बहुधा बाहेर असतात त्याच्यामुळे आईची जबाबदारी याच्यामध्ये जास्त आहे. तर पहिली गोष्ट अशी की हायजेनिक ज्या गोष्टी आहेत, दात घासणं आहे, चांगल्या प्रकारे आंघोळ करणं आहे, भांग पाडणं आहे, चांगले कपडे घालणं आहे, या सगळ्या आणि रेग्युलर हॅबिट ज्या आहेत त्या डिफिकेशन आणि युरिन वगैरे त्या तो सगळ्या व्यवस्थित फॉलो करतोय का किंवा त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो आहे या गोष्टीवर लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. आणि त्याच्या ज्या ह्या सगळ्या सवयी असतात त्या आईवडिलांना माहीत असल्या पाहिजे तरच त्याच्यामध्ये जे बदल होतील ते तुम्हाला तुम्ही नोट करू शकाल. मग तो मुलगा जो आहे तो जरा उशिरा उठायला सुरुवात करतो, हँगओव्हर असतो, डोळे तारवटलेले असतात, डोळे लाल असतात, कधी कधी आता हे काय आहे डोळ्याचे बुबुळ जे आहे ते खूप एनलार्ज असतात किंवा खूप छोटे असतात हे आपल्याला कदाचित तेवढं जाणवणार नाही, परंतु डोळे लाल होणं, डोळे सुजणं, तारवटलेले राहणं, उशिरा उठणं आणि आंघोळ न करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या नेहमीच त्या आपल्याला नक्कीच लक्षात येऊ शकतात. आता काय आहे की जिथे मोठं जितकं मोठं घर तितके प्रॉब्लेम जास्त, कारण त्याला एक सेपरेट खोली मिळालेली आहे आणि तो खोलीचं दार आहे ते सतत बंद ठेवतो, खोलीच्या आतमध्येच तो राहतो, बाहेर येतच नाही, जेवण करायची त्याला शुद्ध नसते. तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात येतात. आता समजा तुम्ही दार लोटून जर का आतमध्ये गेलात तर तो एकदम त्याला गिल्टी कॉन्शियस येतो, खोलीतून काहीतरी असा विचित्र वास येऊ शकतो, तो काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये आई वडिलांना पूर्ण हक्क आहे की तो नसताना त्याच्या खोलीची मध्ये मध्ये तपासणी करावी.
ह्याच्यात गैर काहीच नाही आहे, कारण हे त्याच्या भलाईसाठी आहे. तर कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये एखादी सिरिंज आहे किंवा एखादं पावडर आहे ज्याचं विशिष्ट प्रकारचं स्मेल येत आहे, हे जर का तुम्हाला लक्षात आलं तर ही एक वॉर्निंग बेल आहे असं आपण समजावं. त्याच्यानंतर तो काही लोकांशी बोलताना पटकन दूर जातो. तो तुमच्या समोर मोकळेपणाने त्या व्यक्तीशी बोलत नाही. आता त्याचं फ्रेंड सर्कल बदललेलं असतं. आता याच्यापैकी कुठल्याही बाबी असू शकतात. म्हणजे मी हे काही चार्ट नाही सांगत आहे तुम्हाला, पण हे काही बरोबर. मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. तर त्याचं जे आहे ते फ्रेंड सर्कल बदललेलं असतं, नवीन त्याला मित्र मिळालेले असतात, तो त्यांच्याबरोबर खूप वेळ घालवत असतो. मग दुसरं असं आहे की तो तुम्हाला काहीही करून इमोशनल ब्लॅकमेलिंग करतो. पैसे पाहिजेत, असं आहे तसं आहे, माझे पुस्तकं मला हवे आहेत, हे आहेत ते आहेत. आणि जर का तुम्ही त्याला दिले नाही तर तुमचे पैसे तुमच्या लॉकरमधून गायब होतात, दागिने गायब होतात. नॉर्मल पेरेंट्स हाच विचार करतात की घरची नोकर मंडळी जी आहे त्यांनीच हे पैसे घेतलेले असतील. परंतु जर का काही वर्षांपासून नोकर तुमचा इमानदार आहे तर तो आजच हे कसं काय करणार आहे. त्याच्यानंतर त्याचे शाळा कॉलेजमध्ये तो जात नाही. आता मध्ये मध्ये जाऊन तपासणी केली पाहिजे की तुमचा मुलगा सांगतोय की बाबा मी कॉलेजमध्ये चालू आहे शाळेत, पण तो मी शाळेचं पण नाव घेते आहे, कारण आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा या गोष्टी आढळून आलेल्या आहेत. खरोखरच तो गेला आहे का, मध्ये मध्ये जाऊन व्हेरीफाय करायला काहीच हरकत नाही आहे की नाही. त्याच्याशिवाय पत्ता कसा लागेल. हा, वर्षाच्या शेवटी थोडंच आहे की अटेंडन्स वरून आपण हे सगळं कन्क्लूड करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या शैक्षणिक प्रगती, क्रीडा, काही खेळ खेळत असेल त्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट नसतो, कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याला भाग घ्यायचा नसतो, तर ह्या सगळ्या गोष्टीपासून तो दूर जात असतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवंय. दुसरी गोष्ट अशी की एक दुसरी किंवा आता 5वी 6वी असेल कदाचित, की तो जर का डायरी लिहित असेल तर त्याची डायरी सुद्धा आपल्याला मध्ये वाचली मध्ये पाहिजे. काही हरकत नाही त्याच्यामध्ये. कारण आपल्या मुलाचं आपण भलं चिंतित असतो, तर त्याच्यावरून आपल्याला कदाचित लक्षात येईल की त्याला जीवनामध्ये रस नाहीये, सुइसाइडल टेंडन्सीज डेव्हलप होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मी सगळ्या कव्हर केल्या नाही आहेत, पण या काही गोष्टी आहेत ज्याच्यावर पालकांनी लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. आणि कदाचित तुमचा मार्ग कुमार्गावर चालत असेल, ही धोक्याची घंटा आहे पालकांसाठी आणि इतर नातेवाईकांसाठी. अगदी मोजक्या शब्दामध्ये तुम्ही खूप माहिती आणि खूप म्हणजे गोष्टी अशा सांगत आहात. जसं आता तुम्ही म्हटलं की सगळे पालक त्यांच्या पाल्याचं भलं इच्छितात. आणि म्हणजे आयुष्यभर आपण जी मरमर करतो ती याच्याचसाठी करतो की बरोबर. आपला मुलगा असो किंवा आपली मुलगी असो, मुलगी. ती सन्मार्गाने चांगल्या पदावर जावी, तिचं आयुष्याचं कल्याण व्हावं, सुख समाधान आरोग्य संतती हो. संपत्ती सगळं प्राप्त व्हावं. हा एक साधा उद्देश असतो. पण म्हणतात ना की व्हॉट वी आर इज गॉड्स गिफ्ट टू अस अँड व्हॉट वी बिकम इज अवर गिफ्ट टू गॉड. व्हेरी गुड. पण व्हेरी गुड. व्हॉट खूपच वी छान. बिकम हे म्हणजे हे मुलं सगळे त्याच्यामध्ये विसरून जातात आणि पालकांचे बांधलेले स्वप्नांचे इमले ढासळतात. पण मॅडम, आता याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय करता हो. येतील? त्याच्या एक शेवटचं एक वाक्य होतं याच्यामध्ये, खूपच छान वाक्य आहे. जेव्हा आम्ही मुलांना एक्सप्लेन करतो की मुलगा ऍडिक्ट झालेला आहे, कसं ओळखावं, खूप सुंदर आहे. म्हणून ते आपल्याला परत मी सांगते की ऍडिक्ट इज कट फ्रॉम हिज सेल्फ अँड इज कट फ्रॉम द वर्ल्ड. म्हणजे ना तो दुनियेचा असतो ना तो स्वतःचा असतो. तर त्याची ही वेगळीच पर्सनॅलिटी आहे. तर ही पेरेंट्सच्या लक्षात नक्कीच येऊ शकते. क्लोज ऑब्झर्वेशन जे आहे, तुम्ही मुलांचे बाकी सगळ्या गोष्टी कशा बघता, मार्क बघता की नाही, मार्क फार मेटिक्युलसली बघतात पालक, तर बाकीच्या पण गोष्टी बघायला हव्यात असं वाटतं. आपला जो प्रश्न आहे काय, ड्रग्सच्या वाईट सवयीवर प्रतिबंधात्मक उपाय, हा, जसं प्रिव्हेंटिव्ह एक मेजर्स. स्टँडर्ड सेंटेन्स आहे, कोणी पण सांगेल, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर याला सुद्धा अप्लिकेबल आहे. तर जसं आपण एकच प्यालाच सांगितलं उदाहरण, पहिलाच प्याला नको, नंतरचं कशाला बघायचं, दुसरा नको हे होतच नाही, दुसरा तिसरा, आणि मग ते काउंटिंग अगदी करताच येत नाही, तर पहिलाच नको. हे प्रिव्हेन्शन जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे.
आता याच्यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण आहे, कुटुंबातलं चांगलं वातावरण आहे, आईवडिलांनी रोल मॉडेल म्हणून राहिलं पाहिजे, वडील भाऊ आहे त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजे. तर जितकं घरातलं वातावरण निरोगी असेल तितकं समाजाचं वातावरण निरोगी असेल. कारण शेवटी काय समाज म्हणजे काय, आपणच आहोत. तर जेव्हा आपली नेहमी सुरुवात स्वतःपासून होत, त्यानंतर आपल्या कुटुंबापासून आणि मग समाजापासून आहे ना. आणि मग समाज आहे, राज्य आहे, देश आहे. तर हे जे चढत्या पायऱ्या ज्या आहेत त्याची सुरुवात स्वतःपासून नेहमी केली पाहिजे. तर तुम्ही रोल मॉडेल व्हायला पाहिजे आपल्या मुलांचे. तर हे फार महत्वाचं आहे. कौटुंबिक स्तरावर ज्या पार्ट्या होतात त्या होऊ देऊ नये, राधा त्या अरेंज करूच नये. स्वतः स्मोकिंग करत असाल तर त्याच्यावर उपाय काहीतरी शोधा. मद्यपान आहे, वेट पार्टीज, हे जे सामाजिक प्रतिष्ठान लाभलेली जी चीज आहे, म्हणजे पार्टी म्हटलं की बँक्वेटच असलं पाहिजे, बँक्वेटच असलं पाहिजे, नाही त्याच्यात मजा काय. हं, हा जो भ्रम आहे तो त्याला कुठेतरी आळा बसणं फार आवश्यक आहे. आणि ग्लॅमर आणि प्रतिष्ठा जी मिळालेली आहे त्याला त्याला आता खोड, आपल्याला नक्कीच काहीतरी त्याच्यावर उपाय करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये काय आहे की तुम्ही समाजाचा जर का एक भाग आहात. आधीच्या काळी काय होतं की एखादा मुलगा वाईट सवय लागलेली असेल त्याला, तर समाजातला जो एल्डर माणूस असेल तो त्याला टोकत असायचा, आहे ना. आता तसं होत नाही. मला काय त्याचं, कदाचित तुमचा मुलगा त्याचा मित्रच असेल, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे संकट शेजाऱ्याच्या घरात आहे, माझ्या घरात येणारच नाही अशी कुठलीही गॅरंटी नाही. त्याच्यामुळे असं समजा तुम्हाला समाजातल्या कुठल्याही मुलाचं सगळ्या गोष्टी आढळल्या तर नक्कीच त्याच्या आई वडिलांना तुम्ही वॉर्न करा. आणि हे तुमचं अत्यंत महत्वाचं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर ऍडिक्शनवर जागरूकता कार्यक्रम आपल्याला ऑर्गनाईज करणं फार आवश्यक आहे. मला खूप आज आनंद होतोय की यावर आपण स्वतः एक खूप चांगलं आपल्या जे जनमंगलनी एक चांगला स्टेप घेतलेला आहे आणि याच्यावर तुम्ही एक अत्यंत चांगलं पाऊल उचललेलं आहे. आणि मला त्याहून जास्त आनंद आहे की मला याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येत आहे. तर हा जो जागरूकतेचा जो कार्यक्रम आहे हा लोकांपर्यंत कसा पोचवायचा हे आपल्याला बघणं फार आवश्यक आहे. नाहीतर काय, आज आता ठीक आहे ना, एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिला तर मॅडमला काय काम आहे, रिटायर झालेले आहेत, हे सगळं बडबड करणारच आहेत, असं ऍटिट्यूड न ठेवता समाज माध्यम आहेत, प्रिंट मीडिया आहे, सगळीकडे आता तुम्ही जोक्स आहेत, गुड मॉर्निंग गुड इव्हनिंगचे मेसेजेस फॉरवर्ड करता की नाही हिरिरीनी, तर ह्याची पण लिंक सगळ्यांनी फॉरवर्ड करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये मीडिया आहे ते फार, मीडियाचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे मीडिया ऍक्ट्स लाईक अ फायर, आणि त्याच्यामुळे मीडियाला रिस्पेक्ट देणं आपलं फार महत्वाचं कर्तव्य आहे. हे जे आहे याच्यामध्ये त्याच्या सामाजिक आहे. आणि आपल्याला माहितीये की आता जे आहे संख्याबळ, संख्याबळ एक फार महत्वाची गोष्ट आहे. कुठेही जा, संख्याबळ काय आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. तर या संख्याबळाचा चांगला उपयोग आपल्याला इथे करायला पाहिजे. आणि राजकीय शक्ती जर का आपल्या मागे असेल तर आपण भरपूर पुढे जाऊ शकतो, आपण धावत जाऊ शकतो, आपण उडत जाऊ शकतो. तर राजकीय इच्छाशक्ती निर्माण करण्याकरता संख्याबळ फार महत्वाचं आहे. आणि न्याय व्यवस्थेला सपोर्ट करणं पण समाजाचं कर्तव्य आहे. राजकीय व्यक्तींचं कर्तव्य आहे. त्यांना गुन्हेगाराला पाठीशी घालू नये समाजाने, राजकीय व्यक्तींनी आणि मीडियानी हे सगळ्या गोष्टी उचलून धरल्या पाहिजे, जेणेकरून गुन्हेगाराला चांगली शिक्षा होईल. याच्यामध्ये मी एक आपल्याला उदाहरण देते की गावातले ज्या बायका असतात ते गाव दारूमुक्त कशा करू शकतात. त्या गावातल्या सगळ्या बायका परेशान झालेल्या असतात त्यांच्या नवऱ्यांमुळे, तर त्या एकजूट होतात आणि दारूचे गुत्ते जे आहे ते डिस्ट्रॉय करतात. म्हणजे अक्षरशः त्यांची जी स्त्री शक्ती आहे तिचा त्या वापर करू शकतात. तर ह्या अडाणी बायका जर जे करू शकतात ते आपण शहरातले लोक का करू शकत नाही, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. खरंय. तुमच्या संख्या या शब्दावरून मला आठवलं मॅडम की 2022 मध्ये हे व्यसनाधीन लोकांची जी संख्या होती ती 16% होती बरं. आणि आता ती 23% झालेली आहे. हो. म्हणजे त्यांचंही बळ वाढलंय. तर खूपदा असं होतं की अनेक पालक म्हणजे कधी पैसा कमवण्याच्या नादात, कधी गरजेपोटी आपल्या व्यवसायात गुंतल्यामुळे त्यांचं पाल्याकडे लक्ष हे थोडं उशिरा जातं आणि बरोबर. मग तोपर्यंत तो मुलगा बळी पडलेला असतो आणि हो. परिस्थिती खूप कठीण होऊन जाते.
तर मग आपल्या म्हणजे ऍज फार एज मेडिकल सिच्युएशन इज कन्सर्न, आपण ट्रीटमेंट त्याच्यावर आहे का, हो. म्हणजे काय देतो आपण त्यातल्या त्यात. येस. मी आता जितकं काही बोलले त्याच्यामध्ये मेडिकल फ्रॅटर्निटी विषयी जास्त बोलले नाही, कारण हा जो प्रॉब्लेम आहे तो, ही जी समस्या आहे त्याच्यामध्ये मेडिको सोशल प्रॉब्लेम आहे. हम्म. त्याला फक्त मेडिकलचे डॉक्टर्स कधीही ट्रीटमेंट देऊ शकत नाही. याला समाजाचं पाठबळ आवश्यक आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो की मेडिको सोशल प्रॉब्लेम आहे. आता तो प्रॉब्लेम जो आहे तो ऍडिक्शनचा आहेच आहे. ऍडिक्शनचा आहेच आहे, पण त्याबरोबर त्या पेशंटचं मगाशी एक राहिलं होतं की तो ते ड्रग कसं घेतो. तो ते ड्रग कसं घेतो, आता हे जनरल नॉलेज वाढवण्याकरता नसून त्याला काय होतं त्यामुळे हे मी सांगते की तो एक तर पावडर घेतो, नाहीतर त्याचा धूर ओढतो. विशिष्ट प्रकारचे सिगरेट हम्म. असते किंवा त्याच्या हम्म. डिटेलमध्ये आपल्याला जायचंच नाहीये. हम्म. आणि तो सगळ्यात वाईट म्हणजे तो इंट्राव्हिनस इंजेक्शन घ्यायला हम्म. शिकतो. म्हणजे या बाबतीत त्याचं डोकं फारच चालतं. आता तुम्ही सांगा की डॉक्टर जे स्टेराईल प्रिकॉशन्स ऑब्झर्व करून व्हेन मध्ये त्याचा आम्ही किती किती ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आम्ही इंट्राव्हिनस इंजेक्शन देत असतो. नर्सेस आमच्यापेक्षा जास्त एक्सपर्ट असतात, पण तरी आम्ही सुद्धा ते इंजेक्शन्स देऊ शकतो. तर हे जे आहे ते ह्या पेशंट स्वतःच घेत असतो. आता तुम्ही विचार करा ती व्हेन कुठे ती, आणि एक सिरिंज बरेच जर का ते हम्म. पेशंट वापरत असतील तर त्या पेशंटची हालत काय होत असेल. इन्फेक्शन तर त्याला नक्कीच होणार आहे. हा सगळा आततायी प्रकार कशासाठी, तर त्याला त्या औषधाचा लगेच इफेक्ट पाहिजे असतो. स्मोक घेतल्याने आणि आयव्ही घेतल्याने ती जे किक आहे किंवा हॅल्युसिनेशन आहे त्याची सुरुवात लगेच होते. त्याला तेवढं पण थांबायचं नसतं. कारण की ओरली जेव्हा ते घेतात, तोंडावाटे घेतात, तेव्हा त्याला जरा उशीर होतो, पण त्याला तेवढाही उशीर सहन होत नाही. तर ही इन्फेक्शन आहे आणि त्याच्यासोबत त्याला डिप्रेशन येऊ शकतं, त्याला शिझोफ्रेनिया किंवा वेडेपणाचा झटका येऊ शकतो, फिट्स येऊ शकतात. असे बरेचसे रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा त्याची सुद्धा ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की सर्वात नंबर वन हे आहे की रुग्णाची इच्छाशक्ती पाहिजे. 100% नाही, 200% शक्यता त्याला म्हणजे आतून वाटलं पाहिजे की मला या ड्रगच्या विळख्यातून बाहेर यायचं आहे. ते जर का नसेल तर मग बाकीच्यांनी काहीही एफर्ट घ्या, त्याचा काही उपयोग होत नाही. तर आता तुम्ही त्याला सोडून देणार आहात का? नाही. तर बाकीचे जे लोक आहेत त्यांनी त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती कशी निर्माण करायची त्यावर आपण विचार करायला पाहिजे. पेरेंट्स आहेत, बाकीचे जे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये ही इच्छाशक्ती जागृत करायला पाहिजे. बाबा की तू यातून बाहेर निघू शकतो. आणि एकदा ती इच्छाशक्ती निर्माण झाली की मग आपलं डॉक्टरांचं काम सुरू होतं. तर याच्यामध्ये एक आहे की सबस्टिट्यूशन थेरपी नावाचा एक प्रचलित प्रकार आहे. त्याच्यामध्ये जे कमी प्रभावी औषध आहे त्यांनी आपण सबस्टिट्यूट करतो. म्हणजे ए ड्रगनी खूप 100% ऍडिक्शन होत असेल तर ड्रग बी नी 50% ऍडिक्शन होईल. त्याच्यानंतर तिसरं ड्रग आहे 20% ऍडिक्शन होईल. ते यामुळे विड्रॉवल सिंड्रोम अवॉइड करतो होतं. जसं म्हणजे आपण म्हणतो ना काय ते, दगडापेक्षा वीट मऊ, वीटपेक्षा माती मऊ. आता माती खायला सोडायचं नाही आहे त्याला, नाही तर त्या ड्रगचा तो ऍडिक्ट होऊन जाईल. तर शेवटपर्यंत प्रयत्न सोडणं शक्य नसतं आणि हे काही महिने लागू शकतात. तर डॉक्टरांचा जो पेशन्स आहे, सहनशक्ती आहे, संयम आहे, ह्याची ती खूप मोठी परीक्षा असते. नातेवाईकांची परीक्षा असते आणि पेशंटची परीक्षा असते. आणि कधी कधी तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण सुद्धा होतो. तर हे जे विड्रॉवल सिंड्रोम अवॉइड करणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपण एक करायला जाऊन तो पेशंट मरूनच जाईल. तर हे असं हम्म. व्हायला नको. हम्म. आता तो जर का त्या व्यसनातून बाहेर आला, जसं आपण एकाच पॅलामध्ये बघितलेलं आहे की तो व्यसनातून बाहेर येतो सुधाकर, पण त्याला नोकरी द्यायला कोणी तयार नसतं. तर त्याचं जे आहे कौटुंबिक पुनर्वसन आहे, सामाजिक पुनर्वसन आहे, हम्म. त्याच्यानंतर आर्थिक पुनर्वसन आहे. या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. आणि नाही तर तो परत त्याच गड्ड्यात जाणार ना. त्याच्यामध्ये बरोबर. कुटुंबाचा, समाजाचा आणि हम्म. इतर हम्म. सगळ्या संस्थांचा फार महत्वाचा रोल आहे. नोकरी समजा त्याला आधी होती तर नोकरीवर ठेवणाऱ्या लोकांनी थोडंफार त्याला ट्रायल द्यायला हवं असं मला वाटतं. वाटल्यास पगार कमी द्या, परंतु काही ना हम्म. काहीतरी त्याला त्याला सामाजिक एक प्रतिष्ठा मिळवून द्या.
नाहीतर मग तो परत त्याच मार्गाने जाणार. ही हम्म. गोष्ट अगदी नक्की आहे. तर हे जे सामाजिक पुनर्वसन आहे ते फार आवश्यक आहे. आता हम्म. तिसरी गोष्ट अशी आहे की सायकॅट्रिस्ट आणि मानसिक उपचार, याच्यामध्ये मानसोपचार तज्ञ जे आहे त्यांचं काउन्सिलिंग जे आहे ते फार महत्वाचं आहे. म्हणजे सगळ्या ट्रीटमेंट सायमल्टेनियसली सुरू असतात जोपर्यंत तो त्या गर्तेतून बाहेर येत नाही. तर सायकॅट्रिस्टचा खूप मोठा रोल याच्यामध्ये असतो. आणि हे जे आहे सायकॅट्रिस्टच असणं ठीक आहे, सायकॅट्रिस्ट आहे, पण तो त्याच्याबरोबर कुटुंबातल्या लोकांनी सुद्धा त्याचं हम्म. त्याला चांगलं सपोर्ट द्यायला पाहिजे, सकारात्मक विचार त्याला द्यायला हवे मित्रमंडळींनी. अशा तऱ्हेने सर्वांनी जर का प्रयत्न केले तर तो नक्कीच त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. हम्म. बरोबर. खूप महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये कव्हर केलेत तुम्ही. आणि म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आशेला वाव आहे, की नक्कीच. जर सगळ्यांनी मिळून हो एकत्रित येऊन प्रयत्न केले तर त्याला त्यातनं बाहेर काढता येणं शक्य आहे. आणि त्यात हो सगळ्यात महत्वाचा रोल त्या स्वतः व्यक्तीचा आहे, की त्याला हे मनातून वाटलं पाहिजे की मला याच्या बाहेर निघायचं आहे. बरोबर. कितीतरी चित्रपट किंवा कितीतरी नाटकं म्हणा, कथा कादंबऱ्यांमधून सुद्धा आपण हो अ, हे बघितलं आहे, वाचलं आहे, की पुन्हा पुन्हा मग ते तिकडेच ती ओढ जी असते ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही हो अशा रुग्णांना. तर या अनुषंगाने म्हणजे आता तुम्ही बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं आहे, पण तरीही या अनुषंगाने एकूण कुटुंब म्हणून, मित्रमैत्रिणी म्हणून किंवा हम्म. समाज म्हणून आपला काय रोल असला पाहिजे? सगळ्यात मुख्य रोल हा आहे की त्याला सुरक्षित वातावरण तुम्ही द्या. हं. म्हणजे तुमच्या पंखाखाली त्याला सुरक्षित वाटू द्या. कुटुंबातलं वातावरण निरोगी असू द्या. कुटुंबामध्ये ह्या सगळ्या सवयींपासून दूर राहणं कुटुंबानी, सामाजिक एक प्रोटेक्शन जे असतं ते त्याला मिळवू द्यायला हवं आहे. हं, हं, आणि हं. याच्यामध्ये काय आहे की मेनली टार्गेट जे असतात या ड्रग ट्रॅफिकिंग करणाऱ्यांचे ते असतात टीनेजर्स आणि हां, कॉलेजमध्ये जाणारे जे हां. बरोबर. स्टुडंट्स आहेत ते. हं, तर या लोकांना बरेच बाकीचे पण इश्यूज असतात. त्यांचा अभ्यास सुरू असतो, त्याच्यामध्ये त्यांचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात, किंवा हं, त्यांचं जे आहे त्यांच्यामध्ये सेक्शुअल चेंजेस ज्या होत असतात टीनेजर्स मध्ये, त्याच्याशी कसं कोप अप करायचं हे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. हं, हॉर्मोनल हं, चेंजेस होतात सडनली. तर शरीरामध्ये आणि मानसिक जे बदल होत असतात त्याच्याप्रमाणे आपल्याला मुलांना खूप सुरक्षित वातावरण देणं फार आवश्यक आहे. त्याची सुरुवात घरून होते. समाजामधून सुद्धा त्याला असं सुरक्षिततेची भावना मिळू द्यायला हवी. जोपर्यंत निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज असं जे चित्र उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला बरंच याच्यावर काम करायला लागणार आहे. दुसरी गोष्ट अशी की मुलांनी जर का पैसे मागितले, आपण सुरुवातीला म्हटलं की एकच अपत्य असतं, त्याच्यामुळे त्याच्यावर किती पैसे उधळू आणि किती नाही हं, असं आई वडिलांना होऊन जातं. अरे मला नाही मिळालं, मग हं, तुला मिळू दे की. तर ही हं, जी हं, आहे प्रवृत्ती आहे, त्याला सुद्धा कुठेतरी लगाम घालायला पाहिजे. आणि पॉकेट मनी नावाचा जो कन्सेप्ट आहे, आमच्या वेळी ते नावच नसायचं त्या गोष्टीचं, फक्त बसचे पैसे असे हातामध्ये मिळायचे. तर आता ही परिस्थिती राहिलेली नाहीये. तर पॉकेट मनी एक ठरवून दिला पाहिजे, किंवा नाही दिला तरी चालेल. रोजच्या त्याच्या गरजा आहेत त्या अनुषंगाने त्याला पैसे द्यायला हवे. एक्स्ट्रा पैसे त्याला कधीही देऊ नका. इमोशनल ब्लॅकमेलिंग किती पण करू द्या त्याला, मी उपाशी राहीन, मी हे करेन, मी ते. हं. वाणीला छान वाटतंय ऐकायला. तर या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीला बिलकुल बळी पडायचंच नाही. त्याच्यानंतर असं आहे की तुमच्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण करण्याची आशा सोडून द्या. आता मी डॉक्टर नाही होऊ शकलो, आता तू हो. आता तू हो म्हणजे काय, तुझी ती लायकी असेल तर तू होशील ना. हं. आणि बरोबर. सगळेजण डॉक्टर झाले तर पेशंट कोण होणार आहे, असं आम्ही नेहमी गमतीमध्ये म्हणतो. तर त्याची प्रवृत्ती काय आहे, त्याला काय आवडतं, त्याला काय नाही. तर तुमच्या अवास्तव अपेक्षांचं ओझं जे आहे बारकं, इतके हं, मिळालेच पाहिजे तुला, हे जे आहे त्यामुळे त्याचा स्ट्रेस आणि स्ट्रेन वाढणार नाही हे तुम्ही बघा. तर आजकालची हं, जी यंग पिढी आहे त्यांच्यामध्ये जे स्ट्रेस आणि स्ट्रेन वाढत आहे, त्याच्या मधून बाहेर पडण्यासाठी बऱ्याचदा ते ड्रग्सचा आधार घेत असतात. तर या गोष्टी तून त्याला मुक्ती द्या असं मला वाटतं. हं, अपेक्षांचं ओझं त्याच्यावर अजिबात लादू नका असं मला वाटतं.
आता मुलं जे आहे ते आपण सगळेजण अनुभव करतो की मुलं त्यांच्या मित्रांबरोबर खूप गोष्टी शेअर करतात आहे की नाही. आई वडिलांबरोबर नाही करत. इव्हन आई बरोबर आधीच्या काळी थोडंच वेगळं होतं, मित्रांबरोबरही करायचं आणि आई बरोबरही करायचं. पण आता थोडं चित्र बदललेलं आहे, मित्रांबरोबर शेअर करतात. तर आता पालकांचं दुहेरी कर्तव्य आहे असं मी म्हणेन की त्यांच्या मित्रमंडळींबरोबर सुद्धा तुम्ही जवळीक वाढवा. कदाचित हम्म. त्यांच्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर चर्चा करून तुमच्या मुलाचा एखादा नवीनच पैलू तुम्हाला कळेल. ऍक्च्युली कळेल. याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. ठीक बरोबर. आहे, कोणी म्हणेल की अरे मला माझ्या मुलाविषयी माहिती करून घेण्याकरता मला त्याच्या मित्रांकडे जावं लागतंय. जा, त्याच्यात काय हार्म काय आहे? आपला खरंय. इगो थोडा बाजूला ठेवायला हवा. बरोबर. खूप महत्वाचे आपली मुद्दे. आपली चर्चा छान रंगत आहे आणि हम्म. एका विदुषी बरोबर आपण गप्पा मारतोय, हे अरे फील बापरे. खूप छान आहे की जिला म्हणजे मॅडमला साहित्याची पण आवड आहे. हम्म. म्हणजे त्यांचं मेघालय आणि नुकतीच जी सुरू झालेली मुघले आझम सिरीज. यावरची बरोबर. लेखमालिका वगैरे हे हम्म. सगळं खूप अट्रॅक्टिव्ह आहे. आणि हम्म. दुसरीकडे मेडिकल टर्मिनॉलॉजी मधल्या बारीक बारीक गोष्टी त्या उलगडवून देत आहेत. हम्म. सायकोथेरपिस्ट पण आहेत की काय असं वाटायला लागलं. इतकं चांगल्या प्रकारे त्यांनी सर्वांची मानसिकता आपल्या समोर मांडली आहे. तर मॅडमला आता मला एक सोपा प्रश्न विचारायचा आहे की झोपेतून आपण उठलो की असे जवळपास 90% तरी लोक असावेत असं मला वाटतं की सुबह की चाय तो चाहिए. हो, तर मग चहा, आपण कॉफी. एक प्रश्न विसरलो आहेत का की एनजीओ विषयी? हो, नाही, येईल हा येईल, बरं. याच्यानंतर घेऊ. हा हा बरं बरं, याच्यानंतर ठीक घेऊ. आहे. हा, सुबह की हा. चाय, बोलिये तर हा. बोलिये. तर मग म्हणजे हे चहा कॉफी पण याचं पण ऍडिक्शन मध्ये हे जमा होतात का? कारण त्याला तल्लफ हा, हा शब्द आपण वापरतो हो आणि मग त्यावेळेला जर हम्म. मिळालं नाही तर लोक म्हणतात माझं डोकं दुखतंय, चहा हो घेतल्याशिवाय हो ते हो. बसणारच नाही. हम्म. कॉफी तर तर चहापेक्षा तिप्पट वाईट आहे हे माहीत असूनही कॉफी वेळे म्हणजे असतात. आम्ही तर 75 लोकांनी कॉफीवर पुस्तक लिहिलं. तर आता याबद्दल हा, आता असं आहे की लोकांना बरेच व्यसन असतात. असं म्हणतात की प्राध्यापकांना बोलण्याचं व्यसन असतं. म्हणजे आता हम्म. 1 तास झाल्याशिवाय त्यांची धोक्याची घंटा वाजतच नाही. ती वाजली तरी ते जे सीझन्ड प्राध्यापक असतात ते त्या घंटेकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यांना जे बरोबर. बोलायचं असतं ते संपूर्ण बोलल्याशिवाय ते थांबतच नाही. हा वाणीचा अनुभव असेलच. त्यामुळे असं आहे की व्यसन म्हणजे फार वेगळ्या गोष्टींचं असतं. मला लिहिण्याचं व्यसन आहे. तर हे जे चहा आणि कॉफीचं जे आहे त्याला हॅबिच्युएशन म्हणून आपण म्हणतो की त्याची आपल्याला सवय लागलेली असते. त्याच्यामध्ये असं आहे ना की तुम्ही आतापर्यंत आपण इतके मुद्दे चर्चा केलेले आहेत, तर तुम्ही कधी बेक बॉरो अँड स्टील करता का चहा कॉफी करता? असं हम्म. अजिबात नाही. शेजाऱ्याकडे गेलं का आपोआप चहा मिळून जातो आपल्याला. किंवा आपण कोणी आलं तरी आता एकदम नॉर्मल आहे की आपण त्यांना चहा घेणार हम्म. का? आता पुण्यावरली प्रथा मला माहित नाही, परंतु मी माझी नागपूरची प्रथा सांगते की मिनिमम चहावर चहा तर नक्कीच त्यांना ऑफर करत असू आपण. तर आता ही जी चहाची सवय आहे हे तुम्ही किती चहा पिता त्यावर अवलंबून आहे. हम्म. क्वांटिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये 170 ml म्हणजे मी आता ना ते कमलाबाई ओगलेंच्या सारखंच आता बोलणार आहे की वाटी अच्छा. आणि चमचं जे प्रपोर्शन होतं 170 ml म्हणजे हम्म. 170 ml चा कप तुम्ही हम्म. एकदा मेजर करा आणि तो 170 ml चा जो कप आहे सकाळी संध्याकाळी तुम्ही घेतल्यामध्ये त्याच्यामध्ये काहीही हार्म नाही. नाही तर तो एवढा मोठा असा हम्म. दिसतोय का, एवढा हो, मोठा हो. मी तर 2च वेळा चहा पितो, तर असं चालणार नाही. तर 170 ml जे आहे प्रपोर्शन ते तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2दा किंवा 3दा चहा कॉफी घेण्यात कुठलंही त्याच्यामध्ये हम्म. नाही. वाईट आहे असं मला वाटत नाही. पण तो दिवसाच्या वेळी घेणं फार आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. मी असं वाटतं की इंडिया सोडून दुसऱ्या आपला इंडिया म्हणजे भारत सोडून आपल्या दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये त्याच्यामध्ये त्याला ते डेअरी व्हाईटनर म्हणतात. आम्ही हम्म. परदेशात गेलो होतो तर त्यांना दूध समजेना मग डेअरी व्हाईटनर, तर ते ऍड केल्याशिवाय किंवा साखर घातल्याशिवाय आपली चहाची जी आहे तलफती जात नाही. परंतु कधी कधी ब्लॅक टी सुद्धा आपण ट्राय करू शकतो. हर्बल टी आहे, त्याच्यामध्ये आता इतके फ्लेवर्स आहेत की ते हम्म. वाचून कंटाळा येतो. लेमन टी आहे, असे सुद्धा पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. परंतु जरी तुम्ही दूध आणि साखर कमी प्रमाणात घेतली आणि 2दा चहा पिला तरी काही हरकत नाही. मी स्वतः रेग्युलरली चहा घेते. वा.
आणि छान. याच्यामध्ये काय आहे की एक परत वॉर्निंग आहे, वाणी माझ्या समोर आहे, मला तिला आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा नक्कीच आहे ना, ऍडवाइस देणं हे आपल्या प्राध्यापकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी आज वापरणारच आहे. तर हे जे आहे ह्यानी आपल्याला छान वाटतं, चांगलं फ्रेश वाटतं, उमेद येते, चांगलं काम करायचं आहे आणि उत्साह वाटतो. तर हे जे प्रकार आहेत हे दिवसाकरता ठीक आहे, परंतु जेव्हा स्पेशली जे लोक आधी अभ्यास करत नाहीत, तेव्हा ते जेव्हा परीक्षा जवळ येत असते तेव्हा दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, असं काहीतरी ते वेगळं काहीतरी होऊन जातं आणि रात्री जागणं हे हम्म. अनैसर्गिक आहे. आपले जे हॉर्मोन्स आहेत ते आपल्याला सांगतात झोप, आणि आपण म्हणतो नाही मला जागायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे. आणि मग त्याच्यावर उपाय काय? कॉफीवर कॉफी, चहावर चहा, हे जे घेणं हे जे प्रकार आहे ते अत्यंत वाईट आहे आणि त्याने तुमचा जो आधीचा जो परफॉर्मन्स होता तो सुद्धा डिट्रॉरिएट होणार. हे मी तुम्हाला आता लिहून देण्याकरता फॅसिलिटी नाही, पण मी तुम्हाला की ठामपणे सांगते की हे अवॉइड करायला पाहिजे. याच्यामध्ये भरपूर रिसर्च झालेला आहे आणि सगळ्यात चांगला मुहूर्त अभ्यासाकरता मुहूर्त, ब्राह्ममुहूर्त, मी तो स्ट्रिक्टली फॉलो करते. सकाळी 3 ते 6 हा जो काळ आहे तेव्हा आपला मेंदू सगळ्यात जास्त कार्यक्षम असतो आणि असं शास्त्रीयरित्या आपण प्रूव्ह झालेलं आहे. तर आपण रात्री जागरण न करता पहाटे उठावं. 3 वाजता नाही जमत तर 4 वाजता उठा, 4ला निदान 5 वाजता तरी उठा आणि पहाटे केलेला अभ्यास जो असतो तो डोक्यामध्ये असा फिट्ट बसतो. त्याचा उपयोग मला आता होतो आहे. वा, मस्त. तर एकूण आपण असं सांगू शकतो आपल्या प्रेक्षकांना, की जे कोणी आज दर्शक हा कार्यक्रम बघतायत आणि चहा हो, कॉफीचा कप जर का त्यांच्या हातात असला तर काही हरकत नाही. नाही, अजिबात दिवसातून नाही. 2दा चहा किंवा कॉफी घ्यायला अजिबात हरकत नाही. मात्र अशा सगळ्या लोकांनी विचार करावा, की ज्यांना थोड्या थोड्या वेळाने चहाची तलफ नाही. येते आणि एक एक राऊंड, मग दुसरा राऊंड आणि असे दिवसभरात अनेक राऊंड जे चहाचे करतात, त्यांना मात्र विचार करायला हवा आहे, कारण निश्चितच त्याचे घातक परिणाम आपल्या हो. शरीरावर पण होतात. तर मीनाजी वन सेव्हन्टी तुमच्यासोबत 170 ml व्हॉल्यूम लक्षात ठेवायला हा पाहिजे 170 कपाचा. ml. हो. ओके. हो. आणि तुमच्या एकूण या म्हणजे आपण जे चर्चा करतो आहे त्या चर्चेतला जो विषय आहे, मुळात ड्रग्सचा जो विषय आहे त्याची भयावहता बघता आणि त्यामध्ये म्हणजे आवश्यक असलेलं रिहॅबिलिटेशन जे आहे त्या त्या हम्म. व्यक्तीचं हो. पुनर्वसन करणं, त्याला पुन्हा समाजात परत पाठवणं, हो. तर हे काम कोणा एकट्याचं निश्चितच नाही. हो. म्हणजे फक्त कुटुंब सुद्धा याच्यासाठी तोकडं आहे आणि जी आपली मेडिकल व्यवस्था आहे ती सुद्धा अपुरी पडणार आहे. हो. तर अशा निश्चितच काही NGOज आहेत का की त्यांच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, की ज्या या क्षेत्रात दिवसरात्र काम करत आहेत. त्यामागचा उद्देश मुळात आमचाही हाच आहे, की कुणालाही जर का मदत हवी असली तर त्यांच्यापर्यंत पोचता यायला हवं. तर त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? भैरवी, तू जे म्हणाली की मेडिकलची जी फ्रॅटर्निटी आहे ती अपुरी पडेल वगैरे, अशातला भागच नाहीये. सर्व हं. डॉक्टर्सची ही इच्छा नक्कीच आहे, हो. परंतु पेशंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत हां, ते तेच. जर का सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन फार आवश्यक आहे. त्याचं सामाजिक पुनर्वसन जे आहे त्याच्यामध्ये डॉक्टर प्रत्येक पेशंटच्या मागे धावू शकत नाही. बरोबर, तर हे बरोबर. सगळ्या जणांना एकत्रित यावं लागेल हं. आणि आपण त्याला म्हणूया जगन्नाथाचा रथ. तर करेक्ट. सगळ्यांचं पार्टिसिपेशन अत्यंत आवश्यक बरोबर. आहे. डॉक्टर्स तर बरोबर. आहेतच, ते हो, 24 तास अर्थात, आहेत अर्थात. ऑन ते ड्युटी. माझ्या म्हणण्याचाही उद्देश तोच हो. होता, की म्हणजे सगळ्या समाजाने एकत्र हो. येऊन करण्याचंच हे नक्कीच, काम आहे. नक्कीच, निश्चितच. हां. नक्कीच. या ज्या सामाजिक संस्थांविषयी आपण बोलतो आहे तशा बऱ्याच संस्था आहेत, परंतु आता आपण हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 2 संस्थांचं मी नाव घेईन. एक जागतिक लेवलची संस्था आहे अल्कोहॉल अनॉनिमस. जगभरात त्याच्या हां, हां, ब्रांचेस हां. हं. पोचलेल्या आहेत आणि तुमच्या बरोबर. जवळपास ती नक्कीच ब्रांच उपलब्ध आहे. पण त्याचं हं. जे आहे त्याचं जे नाव आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की अल्कोहॉल डी ॲडिक्शन करता ही संस्था फार जुनी आहे आणि ही खूप चांगलं काम करते आहे. या संस्थेचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे की अल्कोहॉल जे लोक किंवा दारू पित होते वर्षानुवर्ष, त्यातून जे बाहेर आलेले जे लोक आहेत, आता जे निरोगी झालेले आहेत, हे लोक काउन्सिलिंग करतात.
नवीन जे ओके. एंट्रन्स आहेत, नवीन जे ज्यांना दारूची लत लागलेली आहे, अशा लोकांना ते आपला अनुभव सांगतात. आणि हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे मी म्हणेन. कारण की ते त्याच्यासोबत मेडिकल आणि बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंट आहेतच. परंतु हे जे लोक सांगतात की अरे मी 10 वर्ष 20 वर्ष मी दारू पित होतो, पण तू बघ मी त्याच्यातून बाहेर आलेलो आहे, मी आता नोकरी करतो आहे, मी चांगलं काम करतो आहे. तर दिवसाचे काही तास असे लोक निश्चितपणे या संस्थांना मदत करायला पुढे येतात. तर हे या संस्थेचं फार मोठं काम आहे. आणि त्यामुळे जे नवीन एंट्रन्स आहेत त्यांना उत्साह मिळतो, त्यांना पण असं वाटतं की अरे हा बाहेर आला, मी सुद्धा बाहेर येऊ शकतो यामधून. तर हे फार महत्वाचं आहे. दुसरी आपल्याला अभिमानास्पद एक गोष्ट आहे की पुण्यामध्ये मुक्तांगण नावाची जी हो, संस्था आहे, बरोबर. आपल्या संस्थेची स्थापना 1986, ती पण संस्था 1986 मध्ये सुरू झालेली आहे. डॉक्टर अनिल अवचट अनिल अवचट. त्यांच्याबरोबर सुदैवाने माझा काही पत्रव्यवहार सुद्धा झालेला होता की मुलांना ऍडिक्शन विषयी कसं शिकवायचं. तर त्यांनी मला खूप प्रेमाने पत्र लिहून वगैरे काही मुद्दे त्यांनी मला ऍक्च्युली सांगितले होते. त्याच्यापैकी काही मुद्दे मी याच्यात घेतलेले सुद्धा आहेत. तर डॉक्टर अनिल अवचट यांनी ते आता नाहीये, तर त्यांची संस्था जी आहे ती फार चांगल्या तऱ्हेने प्रत्येक प्रकारच्या ऍडिक्शन मध्ये काम करते आहे. त्याच्यासोबत आपले एक ठाण्याचे नामवंत डॉक्टर आहे, डॉक्टर आनंद नाडकर्णी, सायकॅट्रिस्ट आहे, केईएम मधून झालेले, आणि त्यांची खूप पुस्तकं अवेलेबल आहेत. बरोबर. त्यांचे आपण युट्यूबवर नक्कीच आपण व्हिडिओ बघू शकता. त्यांचे व्हिडिओ फार चांगले केव्हा चालले, जेव्हा ते कोरोना होतं आणि त्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये कसं आपण त्याच्यातून वर यायचं याविषयीचे त्यांचे युट्यूबवरचे व्हिडिओ फारच चांगले आहेत. तर डॉक्टर आनंद नाडकर्णींनी लिहिलेलं आणि ह्या मुक्तांगणनी जे प्रोड्यूस केलेलं एक नाटक मी नक्कीच इथे सांगेन. गेट वेल सून नावाचं जे नाटक होतं, स्वप्नील जोशी त्याच्यामध्ये हिरो होता. आणि त्याच्यामध्ये आपण आज ज्या चर्चा केलेल्या आहेत त्यापैकी बऱ्याच गोष्टींवर त्या नाटकामध्ये प्रकाश टाकलेला आहे. त्यापैकी पण मी काही मुद्दे याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर ही जी संस्था आहे, अत्यंत म्हणजे दुःखाची गोष्ट आहे की बाकीचे ड्रग्ज विषयी तर हे काम करतातच आहेत, परंतु लोकांच्या आणि पेरेंट्सच्या आग्रहास्तोवर त्यांनी आता एक नवीन ब्रांच सुरू केली आहे, मोबाईल ॲडिक्शन, मोबाईल डी ॲडिक्शन. तर लहान लहान मुलांना ते पेरेंट्स घेऊन येतात. मुलं कसे त्या मोबाईलवर डिपेंडंट आहे आणि त्यांना काय काय सिमटम्स होतात त्यातून बाहेर येण्याकरता सुद्धा ही संस्था खूप चांगलं काम करते आहे. पुण्यामध्ये ही संस्था आहे, त्यांची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर त्या संस्थेविषयी आपल्याला भरपूर माहिती मिळू शकेल. आणि तसंच जेव्हा आपली इच्छाशक्ती असते ना, जबर इच्छाशक्ती आहे की आपल्याला आपल्या रुग्णाला याच्यातून बाहेर काढायचंय, तर इच्छा तेथे मार्ग. तर आपल्याला या सगळ्या संस्था आपल्या घराजवळ असतील त्या, आणि बहुतांश संस्था ज्या आहेत त्या मोफत काम करतात आणि त्याकरता सगळ्यांचा सपोर्ट त्यांना मिळत असतो. छान. वाणी, आप कुछ पूछना चाहेंगी? त्याच्या आधी मी एक फॉर्मॅलिटी, वाणी काय आहे मला माहित नाही, परंतु मी आता या शेवटी मी सांगेन त्या तिकडे जाण्यापूर्वी की सर्वप्रथम वैष्णवीचे मी खूप आभार मानते. मला जो थोडं हे होतं का इंग्रजीमध्ये बोलू का हिंदीत बोलू का मराठीत बोलू, या नाही. 3 भाषा सोडून मला चौथी भाषा येत नाही, नाही तर ती पण मी उद्धृत केली असती. तर खूप कन्फ्युजन होतं मला, पण देवाने मला तारलं असं मला वाटतंय. आणि छान बोललात म्हणजे मॅडम. मी निर्णयच घेतला होता की मराठी राजभाषेचं आपल्याला काहीतरी तर सोयीस्कर आहे. माझी ती मातृभाषा आहे, आपण मातृभाषेत बोलणार नाही तर आणखीन कोण बोलणार आहे. तर ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर मी वैष्णवी तुझे खूप खूप आभार मानते. वाणी, तू याच्यामध्ये जिवंतपणा आणलेला आहे आणि तुला बघून मला इतका उत्साह आला बोलण्याचा. आपल्या एखाद्या स्टुडंट समोर असताना कसं टीचर लोकांना असं खूप भरून येतं ना, तसं मला वाणीला बघून वाटतं आहे. आणि भैरवी, तू तर सतत माझ्या पाठीशी आहेतच. तुला मी अरे भरपूर बाबा. त्रास देत असते मेसेजेसने, पण तू तुझी मी खूप आभारी आहे. आणि यासोबत वर्षाताई आहेत आपल्या, त्यांचे पण मी खूप आभार मानते. तर माझं आभार प्रदर्शन संपलेलं आहे आता. बोलू आतापर्यंत शकते. आपण ऍज अ प्रोफेसर मुलांना खूप विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. आता एक विद्यार्थी आपल्याला काही प्रश्न अरे बाप, जस्ट थोडस वातावरण लाईट करायला. वाणी, गो माझी ऑन परीक्षा प्लीज. म्हणजे माझी परीक्षा आता सुरू होत आहे. ओके मैम.
तो सोपे सोपे प्रश्न ऐसे विचारायचे हा. सोपे विचारायचे. यस मैम। तो हम स्टार्ट करते हैं, आप रेडी हो? अब लगता तो है भाई. ओके मैम। तो वी स्टार्ट विद दिस और दैट क्वेश्चन। मैं आपसे पूछूंगी एंड आपको बताना है कि ये या फिर वो। तो मेरा फर्स्ट क्वेश्चन ये है कि यू हैव वन ग्रैंडसन एंड वन ग्रैंड डॉटर, सो हुम डू यू लाइक मोर? I like both of them because this is a equality of women, so I will never say. और फिर अगर मैं ग्रैंड डॉटर ज्यादा अच्छी लगते बोलूंगी तो उस पर ग्रँड सन पे अन्याय होगा. मैं ये नहीं चाहती, क्योंकि संसाराचे जे दोन चाकं असतात, पुरुष आणि स्त्री, त्यानुसार मला दोघंही आवडतात, वेगळ्या वेगळ्या कारणांकरता. ओके. सो ओके मैम। नेक्स्ट. तो एका नेक्स्ट शब्दातच है, उत्तर द्यायचं आहे हा मॅडम. हम्म. हाँ, पुढे हा. ओके, हील्स, फ्लैट्स और स्नीकर्स। क्या? आप क्या चूज करेंगे, हील्स, फ्लैट्स या फिर स्नीकर्स? इसका मतलब क्या है? चप्पल Heels. कोणती ही इज आस्किंग चप्पल। हाँ, अबाउट फ्लॅट फ्लॅट चप्पल्स. हा. फ्लॅट. ओके, तो अब आपकी पसंद क्या है, अगर आपको फ्लावर और म्यूजिक में से चूज करने बोले तो? म्यूजिक यानी गाने के बारे में कोई हम्म. हाँ, गाना या फिर फ्लावर्स? गाना. गाना, गाणं. ओके। हम्म. आपकी जो आप लिखते हैं, आपकी लैंग्वेज प्रेफरेंस क्या रहेगी, ज्यादा आपको किसमें लिखना पसंद है, हिंदी में, मराठी में या फिर इंग्लिश में? मैं मराठी बोलूंगी. मराठी माझी आई मातृभाषा। आहे आणि मी मराठीमध्ये लिहिणं केव्हाही मला आवडेल. ओके। और जैसे हमने जाना कि आप बहुत लिखती हैं, तो बोलते हैं कि एक अच्छा लेखक वो होता है जो बहुत पढ़ता है, तो आपको फिक्शन पढ़ना पसंद है या फिर नॉन फिक्शन ज्यादा पसंद है? मुझे हर तरीके की किताबें पसंद है. ऐसा कोई मैं बता नहीं सकती कि फिक्शन है नॉन फिक्शन. आई रीड एनी काइंड, जो भी अवेलेबल है. किताबें पढ़ना तो उतना अच्छा नहीं लगता था, फिर भी परीक्षा सामने होती थी. लेकिन मैं ये बताऊंगी जरूर कि पहले दिन से मैं किताबें पढ़ती थी, इसीलिए फिर मैं बीच बीच में दूसरा भी लिटरेचर पढ़ने के लिए मुझे समय मिल जाता था. अगर मैं एंड टाइम पे मेडिकल की पढ़ाई करती रहती थी तो टेंशन आता था, तो मैं न ये पढ़ पाती थी ना वो. सो फिर मैं सब कुछ पढ़ती थी, और 3-4 लाइब्रेरीज की मैं मेंबर थी, और काफी कुछ पढ़ा. नेक्स्ट. तो सिटी साइड या फिर या फिर आपको सिटी लाइफ पसंद है या फिर कंट्री साइड पसंद है? अपने को जो नहीं मिलता है ना वो अपने को ज्यादा पसंद होता है. तो मैं हमेशा सिटीज में रही हूँ, नागपुर में रही, और फिर ठाणा में, पूना में, बैंगलोर में. तो मुझे ऐसा लगता था कि एक अपना गांव में जाके अपने को रहना है. तो मेरी मुराद है ना अलग तरीके से पूरी हुई जब मैं रिटायर हुई नागपुर से. मैं नागपुर में 58 साल तक वहीं बनी रही मैं जन्म से. फिर उसके बाद मैं रिटायर हुई तो मैं जो प्राइवेट मेडिकल कॉलेजेस में मैंने जॉब किया, तो प्राइवेट मेडिकल कॉलेज वालों को हमेशा रिमोट जगह पे सस्ती मिलती है जमीन. तो इसीलिए मैं रिमोट जगह पे रूरल एरिया में रही, और फिर मेरा खुद का घर भी था नागपुर से थोड़ा दूर, शिवणगाव नाम है उसका. तो वहां पे मैंने एक रूरल लाईफ बहुत एन्जॉय किया. तिथली मला एक आठवण नेहमी येते की मी नेहमी बसनी प्रवास करायची. त्याच्यामध्ये गाडी वगैरे नव्हती माझ्याकडे, हे मी सांगते. तर बसनी त्या बायका वगैरे म्हणायच्या, अरे कुठे जायचंय, मला ना नागपूरला जायचंय आहे. आता मी म्हटलं शिवणगाव नागपुरामध्येच आहे, नागपूरला जायचं म्हणजे शिवणगाव गाव आणि नागपूर म्हणजे एक सिटी. तर अशा तऱ्हेने मला रुरल लाईफ पण दोन्ही प्रकारचं मला उपभोगायला मिळालं. पण अजूनही मला असं वाटतं की आम्ही जातो पिकनिक वगैरे जे काय असेल, कोकणामध्ये जातो, तर एक रुरल लाईफ मला आवडतं, कारण ते मला जास्त मिळालं नाही. ओके, सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज साड़ी और सलवार कमीज। मैं आपको बताऊं कि जब मैं सेकंड MBBS में थी, हमारा समय बहुत पुराना है, समझ लीजिए कि 69 में एडमिशन लिया, तो 71 में पहली बार जब हम वार्ड में गए, हमें किसी ने बताया नहीं था. हमें किसी ने ये बताया नहीं था, लेकिन अन रिटर्न रूल था कि तब आपको साड़ी पहनना है. तो सेकंड MBBS में ढेर सारी पिन लगा के, क्योंकि तब तक हम स्कर्ट ब्लाउज या फिर सलवार कमीज पहनते थे, तो उसके बाद में हम जो साड़ी पहनना चालू किया, तो मैंने 2005 तक साड़ी साड़ी साड़ी.
लेकिन उसके बाद हमने थोड़ा रिवॉल्यूशनरी अप्रोच लिया कि अब हमको कौन पूछने वाला है। हाँ, कि हमको कौन पूछेगा, तुम साड़ी पहन रही हो सलवार कमीज, तो मैं सलवार कमीज पे आ गई। अभी मैं सलवार कमीज ही पहनती हूँ, मुझे वो कंफर्टेबल लगता है। और फिर यही मेरा आंसर। Okay, ma'am. Now I would like to ask you what is your favorite thing to do on weekends? ऑन, वीकेंड्स। Weekends. मुझे समझा नहीं आपका। वीकेंड्स पे आपको क्या करना पसंद है, ऐसा उनका वीकेंड पे सवाल है। मुझे हाँ। क्या करना, इनफैक्ट मुझे वीकेंड है ऐसा लगता ही नहीं है। क्योंकि जो है वो जो मेरे काम है वो सारे वीक भर चलते रहते हैं। तो वीकेंड मेरा ऐसा कोई फिक्स नहीं होता है। घर के लोगों को जब और कहीं जाते हैं तो वही मेरा वीकेंड होता है। तो ऐसा कोई आइडेंटिफाई मैं कर नहीं पाऊंगी कि ये मेरा वीकेंड है। लोगों को क्या है कि जॉब करते रहते हैं तो वीकेंड होता है। तो फिलहाल मेरा ऐसा कोई वीकेंड नहीं है। ऑन ड्यूटी 24 घंटा। Okay. Ma'am, I have one more question. अरे, As I heard you write आपका so क्वेश्चन much पेपर about Meghalaya. बहुत लंबा है आपका क्वेश्चन पेपर। नहीं नहीं, वी बोलिए। एक्सपेक्टेड इट वन वर्ड आंसर, हाँ तो सब हाँ। Yeah. हो जाते। हाँ। मैंने सवाल So हाँ, I have heard that you write so much about Meghalaya. So if you are given a choice, Meghalaya or Kashmir, what would you choose? मेघालय और Kashmir. कश्मीर। आई वुड चूज मेघालय डेफिनेटली बिकॉज आई हैव सीन बोथ। Okay. Okay. So now I would like to ask you some like my few one two questions only. That if you could learn a skill right now, so what would it be? मीन्स व्हाट? अगर अभी कोई स्किल ऐसी हो जो आप सीख सकते हैं, तो आप क्या सीखना पसंद करेंगे? अ, सीखने के लिए तो बहुत कुछ है। मैं तो अभी इमीडिएटली मुझे ये जो ध्यान में आता है, मुझे बंगाली सीखना है। मेरी जो डॉटर है उसकी फैमिली में थी, वो तीनों लोग बात करते हैं बंगाली में। मुझे समझ में नहीं आता है वो मेरे बारे में कुछ बोल रहे हैं क्या। तो मैं बंगाली सीखने की कोशिश कर रही हूँ ताकि मुझे कम से कम ये तो पता चले कि मेरे बारे में क्या चर्चा हो रही है। और बंगाली वैसे भी बहुत सुंदर लैंग्वेज है। मैं आपको बताऊं कि रविंद्रनाथ टैगोर है, शरद चंद्र चैटर्जी है, इन लोगों की सारी किताबों के ट्रांसलेशंस मैंने पढ़े हैं। गीतांजलि का भी। तो मुझे बंगाली लिटरेचर बहुत ही पसंद है। तो दैट वाज ऑन द लाइटर मोड। पर मुझे बंगाली सीखने की बहुत ही इच्छा थी। अभी हो सकता है थोड़ा बहुत अगर मैं सीख जाऊं तो। जैसे मैं छोटी छोटी चीजें सीख सकती हूँ थोड़ा बहुत। की जल खावेन आता ये लोग पाणी हे खातात कशाला मला हे कळत नाही, पण त्यांना खूप लोक चिडवत असतात जल हम्म खावेन असं। हम्म। ओके मैम। सो आई वुड लाइक टू आस्क यू कि आपके बचपन की कोई आपकी फेवरेट मेमोरी हो। कौन सी मेमोरी? फेवरेट मेमोरी। फेवरेट बचपन की। मेमोरी? आपसे बचपन बात करना। आपसे बचपन बात की करना ये फेवरेट आपके मेरी मेमोरी। बचपन की। सबसे फेवरेट मेमोरी अब हो गई है। क्योंकि मुझे इतने सवाल, यानी क्या है कि ये एक फॉर्मेलिटी होती है। जैसे वो नाना पाटेकर प्रहार में पूछता है, कोई शक्य सवाल हो ही नहीं हाँ। सकता। ऐसा जो उसकी आंसर, ही नेवर एक्सपेक्ट क्वेश्चन। तो आपने जो मुझसे इतना बड़ा क्वेश्चन पेपर सॉल्व करवा रहे हो, यही मेरे लिए बहुत अच्छी मेमोरी है, ये मैं कहूंगी। ओके मैम। तो मेरा लास्ट क्वेश्चन आपसे अरे, रहेगा थैंक यू कि थैंक यू। बोलिए। कि अगर हिस्ट्री के किसी पर्सन से अगर आपको मिलने मिले, कोई आपको ऐसा दिया जाए चांस कि हाँ आप इससे मिल सकते हैं, तो ऐसा कोई व्यक्तित्व है? किससे मिलने का? अगर कोई व्यक्ति जो अब हिस्टोरिकल नहीं रहा, फिगर। हिस्टोरिकल फिगर, तो अगर आपको ऐसा मौका दिया जाए तो आप किससे मिलना चाहेंगे? आपसे। मैं तो अभी हुआ हिस्टोरिकल कोई। नहीं, आपसे मिलना चाहेंगे हम जरूर। क्योंकि मुझे सवाल पूछने वाले स्टूडेंट्स इतने पसंद है, मैं क्या बताऊं आपको। और स्टूडेंट्स मेरी जिंदगी रही है। मैं जैसे कि बताया है, 45 ईयर्स अगर हम एक शिक्षक रहे हैं, तो हमारी सारी मेमोरीज, हमारा सारा जो है, मैं बहुत साल के बाद बहुत साल तो नहीं कहूंगी पर ऐसे मौके बार बार नहीं आते हैं। तो स्टूडेंट्स के साथ, यंग जनरेशन के साथ जब हम बात करते हैं तो हम खुद को यंग फील करते हैं। बराबर। इसीलिए मेरा ये जवाब है। हम्म।
हा, थँक्यू धन्यवाद. मॅम. थँक्यू वाणी. वो मेरा अ, जसं मराठीत म्हणतात साष्टांग नमस्कार. वाणीला. हमको जैसे स्टूडेंट पूछते मैडम कितने मार्क्स मिले तो आप हमको बताइए जरा, हम पास हुए कि नहीं हुए. येस बिलकुल. मॅम, फुल मार्क्स से पास हुए. थँक यू. तर आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत आणि आजची ही जी मुलाखत आहे ही खरोखर खूप विचार करायला लावणारी अशी आहे. या निमित्तानं मला तुम्हाला एक आवाहन करावं असं वाटेल की मुघल आझम ही सिरीज संपल्यानंतर या विषयावर तुम्ही विस्तृत लेखन मराठी आणि इंग्रजी या दोन्ही साप्ताहिकांमधून करावं. आभार प्रदर्शन करताना मला याआधी मी मनापासून एक आभार. गोष्ट सांगू इच्छिते की 26 जून आहे हा वर्ल्ड ड्रग डे म्हणून साजरा केला जातो. तर ही 26 जूनची तारीख जी आहे त्या तारखेला आपण काही समजा आपल्या अंकांमध्ये काही लोकांकडून नक्की आर्टिकल्स वगैरे, नक्की तर 26 जून ही तारीख आपण लक्षात बिलकुल ठेवूया, नक्की वर्ल्ड नक्की. ड्रग डे. मी आणि वैष्णवीजी दोघेही हे लक्षात ठेवू हो आणि हो आपण हो संपर्कात राहूच हो, त्याबद्दल. नक्की नक्की. तुर्तास मात्र आपण इथे थांबतो आहे आणि मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आधी तुमचे की तुम्ही हा वेळ दिलात आणि अगदी दिलखुलासपणे आमच्याशी जी चर्चा केलीत त्याबद्दल. संपूर्ण साप्ताहिक जनमंगल, त्यानंतर महाराष्ट्र बीट्स आणि आमच्या एकूणच कुटुंबातर्फे आम्ही सगळे आपले ऋणी आहोत. माननीय वर्षाजी, माननीय शिरीष सर, वैष्णवीजी, त्यानंतर श्रेयाजी आणि महाराष्ट्र बीटसाठी काम करणाऱ्या आमच्या दोघी लेकी मृणाली आणि सिद्धीजी, या सगळ्यांच्या आणि आमच्या सगळ्यांसोबत असणाऱ्या आमच्या तमाम परिवारातर्फे आम्ही आपले मनपूर्वक ऋणी आहोत. खरं म्हणजे हा विषय खूप विस्तृत आहे. पुन्हा एकदा आपण याविषयी कधीतरी नक्की बोलूया. तुर्तास मात्र निरोप घेऊया. थांबतोय. धन्यवाद. गुड इव्हनिंग. गुड नमस्कार. नाईट. खूप नमस्कार. धन्यवाद.